गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण मॅनेजमेंट ऑफ ग्लाउकोमा हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर ANS सिस्टीम मधील हा शेवटचा टॉपिक आहे. ऑलरेडी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मधील ड्रग डिस्कस करत असताना आपण त्या ड्रगच्या युजेस मध्ये काही ठिकाणी ग्लाउकोमाचा उल्लेख आलेला असल्याने डिस्कशन आपलं झालेलं आहे. तर ओव्हरऑल आपण जे डिस्कशन केलेलं आहे ते परत इथं एकदा आपण करणार आहोत. आणि ओव्हरऑल ग्लाउकोमाची ट्रीटमेंट काय आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये ग्लाउकोमा म्हणजे काय, तो का होतो, त्याचे टाइप्स कोणते आणि टाइप्सनुसार ट्रीटमेंट काय आहे, तर ते आपण पाहणार आहोत. एक्झामचा जर विचार केला गेला CCMP पॉइंट ऑफ व्ह्यू, तर शॉर्ट नोटच्या दृष्टीने ग्लाउकोमावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. माझ्या मते लॉंग क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस कमी आहे ग्लाउकोमावर. तर शॉर्ट नोट किंवा 2 मार्काच्या दृष्टीने आपल्याला हा टॉपिक प्रिपेअर करायचा आहे. आता ग्लाउकोमा म्हणजे काय ते आपण पहिले पाहूया. मराठी त्याला काचबिंदू असंही म्हणतात. जसं कॅटॅरॅक्टला आपण मराठीमध्ये मोतीबिंदू असं म्हणतो, तसं ग्लाउकोमाला मराठीमध्ये काचबिंदू असं म्हणतात. आणि ग्लाउकोमा म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तर इंट्रोडक्शन पार्ट फर्स्ट. तर ग्लाउकोमा, it is a disorder associated with optic nerve damage. It results in progressive vision loss. So this is a disorder associated with damage of optic nerve, and due to that there is a progressive vision loss. तर ग्लाउकोमा मध्ये ऑप्टिक नर्व डॅमेज झाल्यामुळं जी व्हिजन आहे ती हळूहळू कमी होते आणि कालांतराने जर ट्रीटमेंट दिली नाही तर ब्लाइंडनेसही येऊ शकतो. आणि यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे, जो ऑप्टिक नर्व डॅमेजला कारणीभूत ठरतो, तो आहे इंट्राऑक्युलर प्रेशर. ओके. तर राईज इन इंट्राऑक्युलर प्रेशर इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर फॉर ऑप्टिक नर्व डॅमेज. ओके. तर इंट्राऑक्युलर प्रेशर हे वाढल्यामुळं ऑप्टिक नर्व डॅमेज होते. तर इंट्राऑक्युलर प्रेशर जर 21 mm ऑफ Hg पेक्षा जास्त झालं तर ती ऑप्टिक नर्व डॅमेज होऊ शकते आणि प्रोग्रेसिव्ह विजन लॉस होऊन ग्लाउकोमा नावाचा आजार होऊ शकतो. आता हे इंट्राऑक्युलर प्रेशर जे आहे ते कशावर डिपेंड आहे ते आपण पाहणार आहोत. ओके. तर ग्लाउकोमा कॅन परमनंटली डॅमेज विजन इन द अफेक्टेड आय. तर ज्या डोळ्यात ग्लाउकोमा झाला आहे तिथं परमनंट विजन लॉस होऊ शकतं. पहिल्यांदा पेरिफेरल विजन लॉस होणार, त्यामुळं व्हिज्युअल फील्ड कमी होईल आणि त्यानंतर ब्लाइंडनेस डेव्हलप होतो जर ट्रीटमेंट केली नाही तर. म्हणजे जितक्या लवकर आपण स्टार्ट करू ट्रीटमेंट तितकं चांगलं आहे. ओके. आता इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर जो आहे तो राईज इन इंट्राऑक्युलर प्रेशर आहे. आणि इंट्राऑक्युलर प्रेशरची जी लेव्हल आहे ते आपल्या आय मध्ये ॲक्युअस ह्युमर किती आहे याच्यावर डिपेंड असतं. तर आपल्या डोळ्यामध्ये ॲक्युअस ह्युमर नावाचा सबस्टन्स सिलेरी बॉडीमध्ये सिंथेसाइज होऊन रिलीज होतो आणि ते ॲक्युअस ह्युमर नॉर्मल लेव्हल बॉडीमध्ये आयच्या नॉर्मल फंक्शनसाठी गरज असते. परंतु जर ॲक्युअस ह्युमर आयमध्ये ॲक्युमुलेट झाला तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढण्यास मदत होते आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यामुळं ऑप्टिक नर्व डॅमेज होऊन ग्लाउकोमा होते. तर आता ट्रीटमेंटसाठी काय ऑप्शन आहे, फार्मॅकोथेरपीचा जर विचार केला तर काय ऑप्शन आहे. तर आपल्याला ॲक्युअस ह्युमर, आपल्याला इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करणं गरजेचं आहे डोळ्यामध्ये. मग इंट्राऑक्युलर प्रेशर आपण कमी कसं करू शकतो. एक तर आपण ॲक्युअस ह्युमरची लेवल आपल्याला कमी करण्यासाठी 2 मार्ग आहे. एक तर त्याची सिंथेसिस आणि रिलीज कमी करा आय मधलं, किंवा त्याचं ड्रेनेज वाढवा, आणि किंवा दोन्ही मेकॅनिझमने ऍक्ट होणारे ड्रगही आपण यूज करू शकतो. एक तर सिंथेसिस आणि रिलीज कमी करणारे ड्रग किंवा ॲक्युअस ह्युमरचा ड्रेनेज वाढवणारे ड्रग, त्यापैकी आपण यूज करू शकतो. तर जी थेरापेटिक मेजर्स
is to lower intraocular tension either by reducing secretion of aqueous humor or by promoting its drainage. तर आता आपण बेसिक गोष्टी डिस्कस केलेल्या आहे. तर aqueous humorचं सिंथेसिस आणि ड्रेनेज कसं होतं ते मी थोडक्यात तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आतापर्यंत पाठ लक्षात आला तुमच्या? हो सर. ओके. आता aqueous humorचं सिंथेसिस आणि ड्रेनेज आपण पाहणार आहोत. तर समजा आता हे आयचं स्ट्रक्चर आहे, हाफ स्ट्रक्चर. याच्या पुढचं जे स्ट्रक्चर आहे हाफ, हे ह्या साईडचं दाखवलेलं नाहीये. कॉर्निया असं कंप्लीट होईल इकडं. ओके. तर हे हाफ आय आहे. ओके. तर त्याचे काही पार्ट्स आयचे आपण डिस्कस करणार आहोत. ओके. जस्ट एक मिनिट. ओके. तर आउटरमोस्ट लेअर जो असतो त्याला कॉर्निया म्हणतात, हा बरोबर. त्यानंतर आयरिस दिसतंय तुम्हाला? हा जो मसल आहे हा आयरिस आहे. ओके. हे कॉर्निया आहे. ओके, ठीक आहे. कॉर्निया आणि आयरिस लक्षात आलं तुमच्या? हो सर. हो सर. हे लेन्स आहे. ओके, हा पार्ट लेन्स आहे. ओके. त्यानंतर आता आपल्याला माहित आहे लेन्स सिलेरी मसलला कशाने कनेक्ट असते? सस्पेन्सरी लिगामेंट. सस्पेन्सरी. हे सस्पेन्सरी लिगामेंट झाले. हे पिंक कलरचं काय झालं? सिलेरी मसल झालं. ओके. पिंक कलरचं सिलेरी मसल दिसतंय. ओके. त्याच्या बाजूला स्क्लेरा आहे. कॉर्नियाचं कंटिन्युएशन पाठीमागं स्क्लेरात होतं. ओके. आता aqueous humor सिंथेसिस कुठं होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या सिलेरी मसलच्या खाली एक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण काय म्हणतो? सिलेरी बॉडी. बरोबर आहे. सिलेरी बॉडीमध्ये aqueous humor सिंथेसाइज होतं, रिलीज होतं. ओके. आणि त्यानंतर लेन्स आणि आयरिसच्या मध्ये जी जागा आहे पहा, तिथून ते अँटेरियर चेंबर मध्ये येतं. ओके. आणि अँटेरियर चेंबर मधून नंतर त्याचं ड्रेनेज होतं. ड्रेनेजसाठी दोन पाथवे मी तुमच्याशी डिस्कस केले होते. एक आहे कॅनल ऑफ स्क्लेमशी रिलेटेड ट्रायबेक्युलर आउटफ्लो. 90% ऑफ द aqueous humor ड्रेनेज इथून होतं. ओके. ट्रायबेक्युलर मेशवर्क इथं असतं. ओके. आणि त्याला कॅनल ऑफ स्क्लेम पण असं म्हणतात. तर ट्रायबेक्युलर आउटफ्लो एक आहे आणि दुसरा आहे युव्हिओ स्क्लेरल आउटफ्लो. तर ह्या दोन आउटफ्लोने सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये या aqueous humorचं ड्रेनेज होतं. पण ड्रेनेज पाथवे तुम्हाला कोणी विचारले की aqueous humorचं ड्रेनेज कोणत्या दोन पाथवेने होतं, तर तुमचा आन्सर काय पाहिजे? ट्रायबेक्युलर आउटफ्लो आणि दुसरा आहे युव्हिओ स्क्लेरल आउटफ्लो. लक्षात आलं ड्रेनेज पाथवे? हो सर. आता हा जो कॉर्निया आहे आणि हा आयरिस आहे, बरोबर, ह्या इथं एकत्र येतात आणि ह्या इथं एक अँगल तयार होतो. त्याला काय म्हणतात? आयरिडो कॉर्नियल अँगल. कारण हा अँगल कोणाच्या मधला आहे? आयरिस आणि कॉर्निया मधला. त्याला काय म्हणतात? आयरिडो कॉर्नियल अँगल. आयरिडो कॉर्नियल अँगल. लक्षात आला? आयरिडो कॉर्नियल अँगल. हो सर. ओके, ठीक आहे. तर आपण बेसिक पार्ट पाहिलेले आहे. सिलेरी बॉडी इज द साइट ऑफ aqueous humor synthesis and release.
and drainage takes place by trabecular outflow and uveoscleral outflow. आता जे aqueous इंट्राओक्युलर प्रेशर कमी करायचं असेल तर ह्या सिलेरी बॉडी मधून aqueous humorचं सिक्रेशन कमी करावं लागेल किंवा आउटफ्लो पाथवेने ट्रायबेक्युलर आउटफ्लो आणि युव्होस्क्लेरल आउटफ्लो थ्रू aqueous humorचं ड्रेनेज वाढवावं लागेल. त्यामुळं आय मधली aqueous humorची लेवल ही कमी होईल आणि इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होण्यास मदत होईल. आता हे आपलं बेसिक जे नॉलेज आहे की ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू काय केलं पाहिजे हे क्लिअर झालेलं आहे. आता आपण त्याच्यात पुढे जाऊया. ग्लाउकोमाचे टाइप्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, तर ग्लाउकोमाच्या टाइप्स मध्ये दोन प्रकारचे ग्लाउकोमा असतात. पहिला आहे ओपन अँगल ग्लाउकोमा, त्यालाच क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा असं म्हणतात किंवा वाईड अँगल ग्लाउकोमा असं म्हणतात. काय नाव आहे पहिल्या टाइपचं? ओपन अँगल ग्लाउकोमा, त्यालाच वाईड अँगल ग्लाउकोमा असं म्हणतात, त्यालाच क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा असं म्हणतात. म्हणजे ही क्रोनिक कंडिशन आहे, हळूहळू डेव्हलप होते म्हणून क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा. याला ओपन अँगल ग्लाउकोमा का म्हणतात? कारण जो आयरिडो कॉर्नियल अँगल मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे तो ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये नॉर्मल असतो. काय असतो? नॉर्मल असतो, बरोबर आहे. म्हणून त्याला काय दिलेले नाव आहे? ओपन अँगल ग्लाउकोमा, वाईड अँगल ग्लाउकोमा त्याला नावं दिले आहे. आणि हा स्लोली डेव्हलप होतो, क्रोनिक कंडिशन आहे म्हणून नाव आहे क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा, हे पण नाव त्याला आहे. तर तुम्हाला विचारलं की ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल कसा असतो, तर तो काय असतो? नॉर्मल असतो. त्याच्यात काही ॲबनॉर्मॅलिटी असते का? नाही. तर आता ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये प्रॉब्लेम काय होतो? ओपन अँगल ग्लाउकोमा मुख्यतः 40 नंतर दिसतो आणि जेनेटिकली डिटरमाइन कंडिशन आहे. काय होतं की जे ट्रॅबेक्युलर आउटफ्लो आहे, ओके, आणि तर त्या ट्रॅबेक्युलर आउटफ्लो मध्ये ट्रॅबेक्युलर मेशवर्क असतं. म्हणजे ते ड्रेनेज होण्यासाठी ट्रॅबेक्युलर मेशवर्क असतं, जाळी जाळीसारखं, त्यातून ड्रेनेज होतं. तर त्या ट्रॅबेक्युलर मेशवर्कचं एज नुसार डिजनरेशन होतं. जेनेटिकली डिटरमाइन कंडिशन आहे. काही लोकांमध्ये आफ्टर 40 जे ट्रॅबेक्युलर आउटफ्लो मधलं ट्रॅबेक्युलर मेशवर्क आहे त्याचं काय होतं? डिजनरेटेशन होतं. आणि डिजनरेशन झाल्यामुळं त्याची पेटन्सी ग्रॅज्युअली लॉस्ट होते. पेटन्सी म्हणजे काय की त्याची जी फिल्टर करण्याची कॅपॅसिटी आहे, aqueous humor ड्रेनेज करण्याची कॅपॅसिटी आहे, ती हळूहळू काय होते? कमी होते. आणि ते झाल्यामुळं ड्रेनेज ऑफ aqueous humor कमी होतं आणि त्यामुळं aqueous humor आयमध्ये अॅक्युमुलेट होऊन इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतो. तर ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल काय असतो? नॉर्मल, बरोबर. हा मोस्ट कॉमन टाइप आहे ग्लाउकोमाचा, ओपन अँगल ग्लाउकोमा. प्रॉब्लेम कुठं आहे? ट्रॅबेक्युलर आउटफ्लो. जे ट्रॅबेक्युलर आउटफ्लो मध्ये ट्रॅबेक्युलर मेशवर्क आहे त्याचं काय होतं? डिजनरेशन. ओके, इट इज जेनेटिकली डिटरमाइन कंडिशन. काही लोकांमध्ये त्या ट्रॅबेक्युलर मेशवरचं डिजनरेशन होतं आणि त्यामुळं त्याची जी पेटन्सी आहे ती लॉस्ट होते आणि ड्रेनेज जे आहे ट्रॅबेक्युलर आउटफ्लो थ्रू ते काय होतं? कमी होतं. आणि कमी झाल्यामुळं aqueous humor आय मध्ये अॅक्युमुलेट होऊन इंट्राऑक्युलर प्रेशर काय होतं? वाढतं. हा प्रॉब्लेम ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये असतो. तर लक्षात आलं ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये काय होतं? हो सर. Irido corneal angle हो is सर. not affected in this type of glaucoma. Clear? Okay. आता याला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा का म्हणतात मी तुमच्याशी डिस्कस केलं की जे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं ते स्लोली वाढतं आणि प्रोग्रेसिव्ह कंडिशन आहे आणि क्रोनिक कंडिशन आहे म्हणून त्याला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा म्हणतात. ओके ओके. आणि हळूहळू होते, जोपर्यंत डिसीज प्रोग्रेस होत नाही तोपर्यंत सिम्पटम्स येत नाहीत. याला ट्रीटमेंट ऑक्युलर हायपोटेन्सिव्ह ड्रग्ज सफिशियंट असतात, सर्जरीची काही गरज नाही. तर लक्षात आलं ओपन अँगल ग्लाउकोमाची पॅथोफिजियोलॉजी लक्षात आली.
एक्झाम मध्ये कोणी तुम्हाला विचारणार नाही पॅथोफिजिओलॉजी, फक्त तुम्हाला माहित पाहिजे म्हणून आपण डिस्कस केलेलं आहे. ओके. दुसरा टाईप जो आहे ग्लाउकोमाचा, त्याला आपण अँगल क्लोजर ग्लाउकोमा म्हणतो, किंवा नॅरो अँगल ग्लाउकोमा म्हणतो, किंवा अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा म्हणतो. काय नाव दिलेलं आहे त्याला? अँगल क्लोजर ग्लाउकोमा. ओके. त्याला नॅरो अँगल ग्लाउकोमा असं पण म्हणतो, किंवा अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा. सडनली इंट्राऑक्युलर प्रेशर खूप जास्त होतं, सडनली होतं, अॅक्यूट कंडिशन, म्हणून अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा. दुसरा टाईपला आपण क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा म्हणतो, याला अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा म्हणतात. आता नावावरून मला सांगा, या पेशंट मध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल कसा झालेला असतो? नॅरो. नॅरो झालेला असतो, बरोबर आहे. ओके. आता कोणत्या लोकांमध्ये हा ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो? अशा लोकांमध्ये होतो की ज्यांच्यात आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो आहे. ओके. आयरिडो कॉर्नियल अँगल काय आहे? नॅरो आहे. हा जो अँगल आहे, ओके, हा अँगल काय आहे? नॅरो असतो. आणि दुसरं हे अँटीरियर चेंबर जे आहे, ओके, हे अँटीरियर चेंबर ते शॅलो झालेलं असतं. तर अशा लोकांमध्ये हा ग्लाउकोमा दिसून येतो. म्हणजे अशा लोकांमध्ये या ग्लाउकोमाचे चान्सेस जास्त आहे, ज्याच्यात आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो झालेला असतो आणि अँटीरियर चेंबर जे आहे आयचं, लेन्स आणि कॉर्निया मधली जी जागा आहे ती शॅलो असते. तर अशा लोकांमध्ये अँगल क्लोजर ग्लाउकोमा किंवा नॅरो अँगल ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके. आता जनरली हे पेशंटला ज्यांना नॅरो अँगल ग्लाउकोमा आहे किंवा शॅलो अँटीरियर चेंबर आहे, नॉर्मली डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर हे नॉर्मल असतं, परंतु कधी कधी सडनली ते वाढतं. आता कधी वाढतं? जनरली ह्या पेशंटमध्ये जर आपण मिड्रॅटिक्स यूज केले तर इंट्राऑक्युलर प्रेशर सडनली वाढतं. काय यूज केले तर? मिड्रॅटिक्स यूज केले तर, बरोबर आहे. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर इतकं फास्ट वाढतं की ते 40 ते 60 mm ऑफ एच जातं. ओके. आणि त्यामुळं इट इज अ अॅक्यूट कंडिशन अँड देर इज सडन राईज इन इंट्राऑक्युलर प्रेशर. त्यामुळे आईचं कंजेशन होऊ शकतं, हेडेक येऊ शकतो. इट्स अन इमर्जन्सी कंडिशन, त्यामुळे त्याला अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा असंही म्हणतो. ओके. आणि जर इंट्राऑक्युलर प्रेशर आपण लगेच कमी नाही केलं तर विजन लॉस पण होऊ शकतं. आता याच्यामध्ये डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट काय आहे? तर डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट याच्यामध्ये जनरली सर्जरी असते, पण सर्जरी नसेल तर आपण ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग ही यूज करू शकतो. कसे ते इफेक्टिव्ह आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता मिड्रॅसिस मुळे ज्यांच्यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो आहे किंवा अँटीरियर चेंबर शॅलो आहे, मिड्रॅसिस यूज केल्यामुळं ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. तो कसा होतो? हे जेव्हा आपण अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा ऍक्च्युअल ड्रग पाहणार आहोत किंवा आपण तो पार्ट स्टार्ट करणार आहोत, त्यावेळेस मी त्याचं पॅथोफिजिओलॉजी की मिड्रॅसिस यूज केल्यामुळं अँगल क्लोजर ग्लाउकोमा कसा प्रेसिपिटेट होतो मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. लक्षात आलं तुम्हाला आतापर्यंतचा पार्ट? हो सर. हो सर. ओके. ठीक आहे. जस्ट 2 मिनिटात आता तो अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट कसा होतो हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. शेवटी आहे येणारच आहे परत, पण इथं पण मी डिस्कस करतोय. ओके. आता ज्या पेशंटला नॅरो आयरिडो कॉर्नियल अँगल आहे, अशा पेशंटमध्ये मिड्रॅसिस यूज केलं तर पिपल साईज काय होते? डायलेट होते, म्हणजे पिपल साईज वाढते, बरोबर आहे. समजा नॉर्मली आता हा आयरिस मसल आहे, कॉर्निया आयरिस मसल, आणि ही लेन्स आहे, बरोबर आहे. सस्पेन्सरी लिगामेंट इथं अटॅच आहेत. ओके. ही पिपल साईज आहे. ओके. तर मिड्रॅसिस दिल्याने काय होणार आहे?
ही प्युपिल साईज काय होणार आहे? वाढेल. वाढेल. ओके, ही प्युपिल साईज वाढेल. समजा आता हे आयरिस मसल आणि ह्यामधला गॅप दिसतोय ती प्युपिल साईज आहे, बरोबर? तर मिडरेसिस दिल्याने प्युपिल साईज वाढेल. का वाढते प्युपिल साईज? आयरिस मसल कुठं जाता? टुवर्ड सेंटर का अवे फ्रॉम सेंटर? Away अवे फ्रॉम सेंटर जाताना काय होतं, हा आयरिस इकडे गेल्यामुळं हा आयरिस इकडे गेला, त्यांची लेंथ काय होईल? ती वाढेल. अवे फ्रॉम कमी होईल. हा आयरिस मसल इकडे गेला, हा आयरिस मसल इकडे गेला, तर ही आयरिस मसलची लेंथ कमी होईल आणि थिकनेस काय होईल? वाढेल. लक्षात आलं तुमच्या? आणि जेव्हा मिडरेसिस होतं ह्या पेशंट मध्ये, तर काय होतं बघा, हे कॉर्निया आहे, हे आयरिस आहे, तर आयरिस मसलचं थिकनेस वाढतं. ओके, आयरिस मसलची थिकनेस वाढते आणि अवे फ्रॉम सेंटर झाल्यावर आयरिस मसल इथं अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं ॲक्युम्युलेट होतो किंवा, आणि त्याच्यामुळं काय होतं, मिडरेसिस तर होतंच, परंतु आयरिस मसल अवे फ्रॉम सेंटर जाताना थिकनेस वाढल्यामुळं हा आयरिस लेन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो? लेन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. नॉर्मली आयरिस आणि लेन्स मध्ये जागा होती का? आयरिस आणि लेन्स मध्ये मागच्या डायग्राम मध्ये जागा होती ना? नॉर्मली आपण जर पाहिलं तर आयरिस मसल असा आहे, ओके, आणि ही लेन्स अशी आहे. तर आयरिस आणि लेन्स अटॅच आहे का? नाही. त्यामुळं नॉर्मली ॲक्वेस ह्युमर इथून रिलीज झाल्यानंतर अँटेरियर चेंबर मध्ये येऊ शकतं का? हो. येऊ शकतं. पण आयरिस जर अवे फ्रॉम सेंटर गेला, मिडरेसिस यूज केल्यामुळं आयरिस मसल अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळे त्याचा थिकनेस वाढतो आणि आयरिस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ लेन्स, आणि लेन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळं तिथं काय होतं की प्युपिलरी ब्लॉक तयार होतं. काय तयार होतं? प्युपिलरी ब्लॉक तयार होतं. ओके, आता प्युपिलरी ब्लॉक तयार झाल्यामुळं काय होईल तुम्ही सांगा मला? ड्रेनेज होणार नाही aqueous humor. इथं सिलेरी बॉडी इथं आहे, इथून ॲक्वेस ह्युमर रिलीज झालं, इथून ते अँटेरियर चेंबर मध्ये येईल का? नाही. नाही येणार. ते आयरिसच्या पाठीमागच अॅक्युम्युलेट होईल. हो. ओके, पोस्टेरियर चेंबर मध्ये. आणि आयरिसला कुठं पुश करेल मग ते? फॉरवर्ड. त्या आयरिस मसलला कुठं पुढं पुश करेल ते? फॉरवर्ड. फॉरवर्ड पुश केल्यामुळं हा आयरिडो कॉर्नियल अँगल आधीच त्यांच्यात नॅरो आहे, तो अजून नॅरो होईल का वाईड होईल? नॅरो होईल. नॅरो Narrow होईल. नॅरो होईल. आणि नॅरो झाल्यामुळं ड्रेनेज काय होईल? अजून एफेक्ट होईल, आणि त्यामुळं अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. ओके, लक्षात आलं? अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. म्हणजे मिडरेटिक्स यूज केल्यामुळं आयरिस मसल अवे फ्रॉम सेंटर जातं, आयरिस मसलची थिकनेस वाढते, आयरिस मसल लेन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, आणि काय तयार होतं? त्याला आपण नाव दिलंय प्युपिलरी ब्लॉक. काय तयार होतं इथं? हा जो ब्लॉक आहे, आयरिस मसल लेन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळं जे ब्लॉक तयार होतं त्याला काय नाव दिलंय? प्युपिलरी ब्लॉक. प्युपिलरी ब्लॉक. आणि त्याच्यामुळं ड्रेनेज ऑफ aqueous humor from posterior chamber to anterior chamber is blocked. Aqueous humor accumulated in posterior chamber and it responsible for forward movement of iris. आता हा आयरिस मसल इथला पहा, पहिल्या डायग्राम मधला, आणि दुसऱ्या डायग्राम मधला पहा. इथला आयरिस मसल कुठं पुश झालेला आहे? आयरिस फॉरवर्ड पुश झालेला आहे. आणि हा आयरिडो कॉर्नियल अँगल पहा आणि इथला पहा, तर हा अजून नॅरो झालेला आहे फॉरवर्ड पुश झाल्यामुळं, बरोबर आहे? आणि त्याच्यामुळं काय होतं? आयरिडो कॉर्नियल अँगल आयरिस मसल
ॲक्वियस ह्युमर पोस्टेरियर चेंबर मध्ये अॅक्युम्युलेट होतं, आयरिस मसलला पुढे ढकलतो, कॉर्निया आणि आयरिस मधलं अंतर कमी होऊन आयरिडो कॉर्नियल अँगल परत कमी होतो अजून फर्दर, आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतं. आता हे मिडरेटिक दिल्यामुळं पिपिलरी ब्लॉक बसल्यामुळं, पिपिलरी ब्लॉक आल्यामुळं हे सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत. इतकं तुमच्या लक्षात आलं? हो सर. ओके हो सर. ओके. आता मी तुम्हाला डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट काय सांगितली याच्यामध्ये? सर्जरी. सर्जरी सांगितली, बरोबर. तर सर्जरीमध्ये काय करतात डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये? आयरिडोटोमी करतात. काय करतात? आयरिडोटोमी, लेझर आयरिडोटोमी. आयरिडोटोमी म्हणजे काय? लेझर नी ह्या आयरिसला छिद्र पाडतात. ओके. आयरिडेक्टोमी म्हणजे आयरिस काढणं, ही आयरिडोटोमी आहे. म्हणजे आयरिस जे आहे त्याला आपण काय करतो? होल करतो, बरोबर आहे, इकडं ह्या आणि ह्या आयरिसला. त्याच्यामुळं काय होईल? आयरिडोटोमी केल्यामुळे काय होईल? अँगल ओपन होईल तो. कसा होईल? जे अॅक्युम्युलेटेड ॲक्वियस ह्युमर आहे, बरोबर आहे, त्याचं ड्रेनेज होईल. हे अँटीरियर चेंबर मध्ये इकडून ब्लॉक होता म्हणून येत नव्हतं, पण आयरिडोटोमी केल्यामुळे जे पण त्याला होल्स बनलेत आयरिसला, त्या होल्स मधून अँटीरियर चेंबर मध्ये ॲक्वियस ह्युमर येईल का नाही? पोस्टेरियर चेंबर मधून येईल. 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 आणि त्याच्यामुळे जो फॉरवर्ड बल्ज आहे आयरिसला होत होता तो होईल का? नाही होणार, कारण आता पोस्टेरियर चेंबर मधला ॲक्वियस ह्युमर कुठं आलेला आहे? अँटीरियर चेंबर मध्ये. आणि त्यामुळं आयरिडो कॉर्नियल अँगल जो नॅरो झाला होता तो काय होईल? थोडा इम्प्रूव्ह होईल. लक्षात आलं? आणि ड्रेनेज वाढेल. तर आयरिडोटोमी इज वन ऑफ द सर्जरी, इट इज द ट्रीटमेंट ऑफ चॉईस म्हणू शकतो अँगल क्लोजर ग्लाउकोमा आयरिडोटोमी. सर्जरी नसेल तर आपण ड्रग यूज करतो. लक्षात आलं? आता याच्यामध्ये कोणतं ड्रग यूज करतात? तर आपली पॅथोफिजिओलॉजी झाले ते जस्ट मी तुम्हाला सांगून देतो इथंच, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. वी यूज मिओटिक्स. काय यूज करतो आपण? मिओटिक्स इन अँगल क्लोजर ग्लाउकोमा. मिओटिक्सची नावं सांगा. पायलोकार्पिन, पायलोकार्पिन, व्हेरी गुड. फायसोस्टिग्मिन. फायझोस्टिग्मिन. तो पायलोकार्पिन यूज करतो, किंवा फायझोस्टिग्मिन आपण पायलोकार्पिन बरोबर ऍड करतो, ऍडिटिव्ह इफेक्ट येतो. आता हे यूज केल्यामुळे पिपिल साईज काय होणार आहे? स्मॉल होणार. स्मॉल, लहान होणार. का होणार? हे आयरिस मसल पुढं पुश होणार, टुवर्ड सेंटर. टुवर्ड सेंटर पुश होणार. मग आयरिस मसल टुवर्ड सेंटर गेल्यानंतर त्याची जी थिकनेस होती ती कमी होईल का वाढेल? कमी होईल. आयरिस मसल थिन होईल. आणि थिन झाल्यामुळे जो लेन्स आणि आयरिसचा कॉन्टॅक्ट आहे तो तसाच राहील का निघेल? निघेल तो. निघेल. तो. हा, ओपन होईल. म्हणजेच मिओटिक्स यूज केल्यामुळे कोणता ब्लॉक रिमूव्ह झाला? पिपिलरी. पिपिलरी ब्लॉक रिमूव्ह झाला. आणि पिपिलरी ब्लॉक रिमूव्ह झाल्यामुळे पोस्टेरियर चेंबर मधून अँटेरियर चेंबर मध्ये ॲक्वियस ह्युमर येईल. त्यामुळे जो फॉरवर्ड बल्ज आहे तो पण कमी होईल आणि आयरिडो कॉर्नियल अँगल परत जो कमी झालेला होता तो काय होईल? इम्प्रूव्ह होईल आणि ड्रेनेज इन्क्रीज होईल. म्हणजेच मिओटिक्स तुम्हाला मी विचारलं अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये कसे इफेक्टिव्ह आहे, तर एका वाक्यात तुमचं आन्सर काय पाहिजे? मिओटिक्स useful in angle closure glaucoma by removing which block? पिपिलरी ब्लॉक. Pupillary block. And this action is related with iris muscle. बरोबर आहे? लक्षात आलं? Yes. मिओटिक्स अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये कसे इफेक्टिव्ह आहेत? बाय रिमूव्हिंग पिपिलरी ब्लॉक. आता तुम्हाला कोणी विचारलं पिपिलरी ब्लॉक, म्हणजे आज आपलं डिस्कशन झालंय, त्याच्या आधी पिपिलरी ब्लॉक म्हणलं तरी लक्षात नसतं आलं, म्हणून जिथं मिओटिक मी शिकवलं त्यात मी हे पिपिलरी ब्लॉक शिकवलेलं नव्हतं. आज मी इथं शिकवलेलं आहे. तर अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये मिओटिक कसे इफेक्टिव्ह आहे हे तुमच्याशी मी डिस्कस केलेलं आहे. आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मिड्रेटिक्स यूज केल्यामुळं
पिपिलरी ब्लॉक डेव्हलप होतो आणि त्यामुळं आयरिस मसल फॉरवर्ड बल्ज होऊन आयरिडोकॉलनियर अँगल फर्दर नॅरो होऊन अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो ड्रेनेज इफेक्ट होऊन, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. लक्षात आलं? ओके. तर हे झालं बेसिक गोष्टी. आता कोणते ड्रग ग्लाउकोमा मध्ये इफेक्टिव्ह आहेत? तर एएनएस मधलं अँटीकोलिनर्जिक ड्रग सोडले तर सगळे ड्रग आपण इथं मेन्शन करू शकतो. कोणता ग्रुप सोडला तर अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक. ॲट्रोपिन लाईक ड्रग कॉन्ट्रा इंडिकेटेड इन ग्लाउकोमा. ते इंट्राओक्युलर प्रेशर वाढवतात. एमसीक्यू आला, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन ग्लाउकोमा. 4 ऑप्शन मध्ये पहिले ॲट्रोपिन शोधायचं, कारण तुमच्या ज्या क्वेश्चन आहेत आपण म्हणतो एमबीबीएस किंवा सीसीएमपी लेवलला, तर बेसिक मध्ये हे क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. तर मग एएनएस मधले कोणते ड्रग आपण यूज करू शकतो? आपण कोलिनर्जिक ड्रग करू शकतो, बरोबर आहे. अँटीकोलिनर्जिक मी काय म्हणतो, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, बरोबर. त्यानंतर ॲड्रिनर्जिक ड्रग यूज करू शकतो आणि दुसरे कोणते करू शकतो? अँटी ॲड्रिनर्जिक ड्रग यूज करू शकतो. 3 तर ग्रुप तुमच्या लक्षात आले कोणते यूज करता आता. कोलिनर्जिक, ॲड्रिनर्जिक आणि अँटी ॲड्रिनर्जिक, हे 3 तर लक्षात राहतील. आणि कोणता नाही करत एवढं तर लक्षात आलं, अँटीकोलिनर्जिक नाही करत. ओके ओके. आता बघा, ड्रग ऍक्टिंग ऑन कोलिनर्जिक सिस्टीम, ऑलरेडी तुम्ही मला नावं सांगितलेले आहे. ड्रग ऍक्टिंग ऑन कोलिनर्जिक सिस्टीम 2 प्रकारचे ड्रग आहेत आपण पाहिले. डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग आहे ते कोलिनर्जिक अगोनिस्ट आहे. इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग जे आहेत ते अँटीकोलिनिस्टरेज ड्रग आहेत. अँटीकोलिनर्जिक आणि अँटीकोलिनिस्टरेज मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. लक्षात आलं? अँटीकोलिनिस्टरेज इनडायरेक्टली ऍक्टिंग कोलिनर्जिक ड्रग आहे. तर कोलिनर्जिक अगोनिस्ट मध्ये पायलोकार्पिन आहे आणि अँटीकोलिनिस्टरेज ड्रग मध्ये काय आहे? फायझोस्टिग्मिन आणि इकोथायोफेट. ऍटलिस्ट फायझोस्टिग्मिन तुम्ही लक्षात ठेवावं, इकोथायोफेट लक्षात नाही राहिलं तरी चालेल. तर ड्रग ऍक्टिंग ऑन कोलिनर्जिक सिस्टीम, कोलिनर्जिक अगोनिस्ट पायलोकार्पिन, अँटीकोलिनिस्टरेज ड्रग फायझोस्टिग्मिन. ड्रग ऍक्टिंग ऑन ॲड्रिनर्जिक सिस्टीम, ॲड्रिनर्जिक सिस्टीम वर ऍक्ट होणारे ड्रग कोणते? मी तुम्हाला सांगितलंय ॲड्रिनर्जिक पण आहे आणि अँटी ॲड्रिनर्जिक पण आहे, बरोबर आहे. तर ॲड्रिनर्जिक पैकी कोणते आहेत? तर जे अल्फा अगोनिस्ट आहेत ते आपण यूज करतो. डीपी व्हेपरिन आहे. इट इज ए प्रो ड्रग ऑफ ॲड्रेनालिन. ॲड्रिनालिन. क्लोनिडिनचे कंजेनर आहेत ॲप्राक्लोनिडिन, ब्रिमोनिडिन. लक्षात राहतील, हे ॲड्रिनर्जिक ड्रग आहेत. डीपी व्हेपरिन, ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन. कॉमनली यूज होत नाही, 3rd चॉईस 4th चॉईस ड्रग आहे, त्यामुळे क्लासिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवलं मोर दॅन सफिशियंट आहे. तर डीपी व्हेपरिन, ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन हे ॲड्रिनर्जिक ड्रग आहे. आणि अँटी ॲड्रिनर्जिक मध्ये बीटा ब्लॉकर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि ऑक्युलर बीटा ब्लॉकर जे आपण टॉपिकली यूज करतो त्यामध्ये काय आहे? टिमोलॉल. ओके. त्यानंतर बिटॅक्झोलॉल. आणि हे 2 आपण क्लासिफिकेशन मध्ये नाही आलेले ड्रग आपल्या, कारण आपण फक्त जे सिस्टेमिकली यूज करतो तेच पाहिलेलं आहे. टिमोलॉल ओरल सिस्टेमिकली पण करता आणि टॉपिकली पण करता. आणि फक्त टॉपिकली मध्ये जे आहे ते लिओबिनोलॉल आणि लिओबिनोलॉल आहे आणि कार्टिओलॉल. तर हे ऑक्युलर बीटा ब्लॉकर्स आहेत. यामध्ये ऍटलिस्ट तुम्हाला टिमोलॉल लक्षात ठेवायचं आहे. तर टिमोलॉल, बिटॅक्झोलॉल, लिहोबिनोलॉल आणि कार्टिओलॉल सगळे बीटा ब्लॉकरचं स्पेलिंग लॉलने एंड होतं. लक्षात आलं? लक्षात आलं? बीटा ब्लॉकर्स टिमोलॉल, बिटॅक्झोलॉल, लिओबिनोलॉल आणि कार्टिओलॉल. ड्रग ऍक्टिंग ऑन ॲड्रिनर्जिक सिस्टीम. तर ह्या 2 सिस्टीमवरचे ड्रग लक्षात आले तुमच्या? हो सर. हो. आता जे ड्रग ऑफ चॉईस आहे ओपन अँगल ग्लाउकोमासाठी आजच्या सिच्युएशन मध्ये किंवा आजच्या जो सिनेरिओ आहे, तर प्रोस्टॅग्लॅंडिन अॅनालॉग्स कन्सिडर ॲज ड्रग ऑफ चॉईस इन ओपन अँगल ग्लाउकोमा.
कोणते आहेत प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स? लॅटेनोप्रोस्ट आहे, ट्रॅव्होप्रोस्ट आहे, बिमॅटोप्रोस्ट आहे. सगळ्यांचं स्पेलिंग प्रोस्टने एंड होते. प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स, लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट. प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स. हे प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स प्रोस्टाग्लॅन्डिन रिसेप्टर जे आहे आयमध्ये त्यावर ऍक्ट होऊन युव्हिओस्क्लेरल आउटफ्लो वाढवतात. त्यांचे ऍडव्हर्स इफेक्ट फार कमी आहेत. सेफ्टी प्रोफाईल चांगला आहे, त्यामुळं ते आता यूज करतात. ओके, लक्षात आलंय? चौथा जो ग्रुप आहे तो आहे कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर. त्यामध्ये कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर मध्ये ऍसिटाझोलामाइड आहे, ब्रिनझोलामाइड आहे, डोरझोलामाइड आहे. ऍसिटाझोलामाइड हा टॉपिकली अवेलेबल नाही आहे. ऍसिटाझोलामाइड आपण ओरली किंवा IV यूज करू शकतो. ब्रिनझोलामाइड, डोरझोलामाइड हे टॉपिकल कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर आहे. म्हणजे ते साठी आपण स्पेसिफिकली डोळ्यात टाकू शकतो आणि इफेक्ट येऊ शकतो. तर कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर हे कसे इफेक्टिव्ह आहे ते आपण ग्लाउकोमामध्ये पाहणारच आहोत. फक्त नावं आता लक्षात घ्या. ऍसिटाझोलामाइड, ब्रिनझोलामाइड, डोरझोलामाइड. त्यापैकी कोणतं ड्रग तुम्ही ऐकलंय कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर? ऍसिटाझोलामाइड पुढे ऐकलंय? इंट्राक्रॅनियल प्रेशर कमी करण्यासाठी पण देतात. इंट्राक्रॅनियल प्रेशर. ओके, ठीक आहे. तर हा एक वीक डायुरेटिकच आहे ऍसिटाझोलामाइड. ओके, पण नॉन डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जास्त यूज करतो. ओके, आणि ऑस्मोटिक एजंट त्यामध्ये मॅनिटॉल आणि ग्लिसरॉल हे ऑस्मोटिक डायुरेटिक आहे. हे पण इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करायला मदत करतात. जसं सेरेब्रल इडेमा मध्ये आपण मॅनिटॉल यूज करतो, तसंच इंट्राऑक्युलर प्रेशर रॅपिडली कमी करायचं असेल तर मॅनिटॉल आपण यूज करतो. तर क्लासिफिकेशन लक्षात आलंय तुमच्या? हो सर. हो सर. ओके, तर बेसिक गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. पुढचं पार्ट आपण बघूया. आता यामध्ये तुम्हाला जर विचारण्यात आलं क्वेश्चन तर 3 याच्यावर विचारला जाऊ शकतो. एक पायलोकार्पिन, एक टिमोलॉल, ओके, आणि तिसरा जो आहे तो प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स म्हणजे कोलिनर्जिक अगोनिस्ट, बीटा ब्लॉकर आणि प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स. ह्या विषयी आपल्याला चांगलं करायचं. 1960च्या दशकात हे कोलिनर्जिक अगोनिस्ट खूप जास्त प्रमाणात यूज केले गेले ग्लाउकोमाच्या मॅनेजमेंटसाठी, एस्पेशली जे ओपन अँगल ग्लाउकोमाचे पेशंट आहेत त्यासाठी. परंतु त्यांचे खूप सारे ड्रॉबॅक होते मिओटिकचे. आपण ते पाहणार आहे मिओटिकचे ड्रॉबॅक्स. आणि त्यामुळं यानंतर जेव्हा बीटा ब्लॉकर इंट्रोड्यूस झाले आणि बीटा ब्लॉकर इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करतात हे दिसून आलं, त्यानंतर मिओटिक्स हे बीटा ब्लॉकरने रिप्लेस झाले. म्हणजे मिओटिक्स नंतर बीटा ब्लॉकरचा यूज ग्लाउकोमाच्या मॅनेजमेंटसाठी वाढला. आता बीटा ब्लॉकरचा जर विचार केला तर मिओटिक्स पेक्षा हे ड्रग चांगले होते. मिओटिकचे जे ड्रॉबॅक होते ते बीटा ब्लॉकर बरोबर दिसत नव्हते. परंतु बीटा ब्लॉकर बरोबर काही साईड इफेक्ट दिसून यायचे, काही लोकल आणि काही सिस्टेमिक. जर सिस्टेमिकली ऍब्सॉर्ब झालं तर ते काही पेशंटमध्ये दिसून यायचे. तर त्यानंतर रिसेंटली प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स मार्केटमध्ये आले आणि ते जास्त म्हणजे बीटा ब्लॉकर पेक्षा सेफर आहेत असं दिसून आलं. त्यामुळे आता फर्स्ट चॉईस ड्रग जर ओपन अँगल ग्लाउकोमासाठी विचार केला तर कोणते आहेत? कोणता ग्रुप आहे? प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग. ऐकलंय का तुम्ही प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स? नाही, नाही ऐकले? ओके, ठीक आहे. ओके, तर आपल्याला 3 ग्रुप चांगले करायचे. कोणते करायचे तुम्ही सांगा मला? प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग. ओके, दुसरा कोणता होता? कोलिनर्जिक
पायलोकार्पिनोला जो होता तो तो आणि adrenergic. बीटा बीटा ब्लॉकर, ब्लॉकर. त्यात बीटा ब्लॉकर, हे 3 करायचे. कारण कसं होतं, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला माहित पाहिजे. डिटेलमध्ये आपण आता वाचतोय, एक्झामच्या वेळेस तेवढं वाचणं नाही होत. ठीक आहे. तर ड्रग ऍक्टिंग ऑन कोलिनर्जिक सिस्टीम, मिओटिक्स. Till 1970, this drug considered as drug of choice. Because of several drawbacks nowadays, these drugs are considered as a third or fourth option. Okay. Drawbacks काय मिओटिक्सचे? आता मिओटिक्स यूज केल्यामुळे काय ड्रॉबॅक्स होऊ शकतात आणि ते ड्रॉबॅक्स बीटा ब्लॉकरने ओव्हरकम केले म्हणून मिओटिक्स नंतर बीटा ब्लॉकर यूज केले. तर बीटाटिक्स कसे इफेक्टिव्ह आहे ग्लाउकोमात, तो नेक्स्ट प्रश्न आहे, तो आपण पाहणारच आहोत. ओके. पण त्याआधी मिओटिक्सचे ड्रॉबॅक पाहू. मिओटिक्स टॉपिकली आपण यूज केले तर काय होऊ शकतं. तर मिओटिक्स यूज केलं तर प्युपिल साईज काय होते? डिक्रीज होते, स्मॉल होते. स्मॉल होते. बर, मग मिओटिक्स यूज केल्यामुळं डीम लाईट असेल, बरोबर आहे, किंवा एखाद्या पेशंटला कॅटॅरॅक्ट असेल, त्या पेशंटला व्यवस्थित दिसेल का? नाही, कमी होईल दिसेल. म्हणजेच त्याला म्हणतो आपण डिमिनिशन ऑफ विजन इन डीम लाईट अँड इन पेशंट ऑफ कॅटॅरॅक्ट. लक्षात आलं तुमच्या? ओके. आता मिओटिकचा इफेक्ट काय आहे आयरिस मसल किंवा सिलेरी मसलवर? कॉन्ट्रॅक्शन आहे का रिलॅक्सेशन आहे? M3 रिसेप्टर कॉन्ट्रॅक्शन. Contraction. आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं हेडेक किंवा बो पेन होतो. काय झालं, काय होतं? हेडेक किंवा बो पेन. मसल आय मसल कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं हे ते ड्रग दिल्याने हेडेक किंवा बो पेन होऊ शकतं. लक्षात आलं? बर, आता मला सांगा, मिओटिक्स यूज केल्यामुळं स्पाझम ऑफ अकोमोडेशन होतं की पॅरालिसिस ऑफ अकोमोडेशन होतं? Spasm coordination. स्पाझम ऑफ अकोमोडेशन होतं. मग विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स होते का फार ऑब्जेक्टला? नियर Near ऑब्जेक्ट. object. नियर म्हणजे जवळचं कसं दिसतं, चांगलं. क्लिअर पण लांबचं दिसेल का चांगलं? नाही. मग त्याला आपण काय म्हणतो की हे ड्रग मायोपिया इंड्यूस करतात. काय इंड्यूस करतात? मायोपिया. तुम्हाला मायोपिया माहित असेल, आय रिलेटेड, ज्याला लांबचं दिसत नाही त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? मायोपिया. मायनस नंबर भेटतं, मायनस नंबर भेटतो, बरोबर ना? लक्षात आलं ना? 2 प्रकार आहे ना, काही ना जवळचं नीट दिसत नाही, काही ना लांबचं नीट दिसत नाही. जे लांबचं नीट दिसत नाही त्याला आपण काय म्हणतो? मायोपिया. बरोबर? हा वर्ड माहिती आहे मायोपिया तुम्हाला? हो सर. हो. मग हे ड्रग काय करता? मायोपिया इंड्यूस करता, आपण म्हणू शकतो का नाही? कारण विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स होते. पहा, तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असतील तर तुम्हाला त्याचे ड्रॉबॅक पाठ करायची गरज नाही, तुम्ही लॉजिक लावून लक्षात ठेवू शकता. आता याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे पायलोकार्पिनची, त्यामुळं फ्लक्च्युएशन इन इंट्राऑक्युलर प्रेशर होऊ शकतं. ओके. आणि 6 to 8 आवर ऍडमिनिस्ट्रेशन लागतं. किती? 6 ते 8 तासांनी ड्रॉप टाकणं गरजेचं आहे. लक्षात आलं? तर मला तुम्ही मिओटिकचे ड्रॉबॅक्स परत एकदा रिपीट मी करतोय, ते तुम्हाला माहित पाहिजे. व्हायवात जर विचारलं की मिओटिकचे ड्रॉबॅक कोणते, आपण ग्लाउकोमा मध्ये आपण यूज करत नाही. 70च्या दशकात फर्स्ट चॉईस ड्रग होता, आता आपण लास्ट ऑप्शन ठेवतो. तर मिओटिकचे ड्रॉबॅक काय आहे ग्लाउकोमात यूज केलं तर? डिमिनिशन ऑफ विजन in dim light and patient having cataract, headache or bow pain, induced myopia, fluctuation in intraocular pressure, and 6 to 8 hour administration is required. लक्षात राहतील हे ड्रॉबॅक? हो सर. ओके, ठीक आहे. आता त्याचबरोबर काही सिस्टेमिक साईड इफेक्ट हाय डोसला होऊ शकतात. त्यात ब्रॉन्कोस्पाझम होऊ शकतं, स्मूथ मसल ब्रॉन्कायचे कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर नॉशिया, डायरिया, स्वेटिंग हे ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. GIT स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाले तर डायरियाचे चान्सेस आहे, बरोबर आहे. आणि पायलोकार्पिन समजा सिस्टेमिकली M3 ग्लँड्सवर ऍक्ट झालं तर स्वेटिंग पण होऊ शकतं. तर ते अदर साईड इफेक्ट झाले. आता कसं इफेक्टिव्ह आहे?
आता मिओटिकची ऍक्शन ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये वेगळी आहे आणि क्लोज अँगल ग्लाउकोमा मध्ये वेगळी आहे, किंवा अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये वेगळी आहे. ओके, तर ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये कशी इफेक्टिव्ह आहे? ओके, तर तिथं आता आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये काय झालेलं असतं? ट्रायबेक्युलर मेशवर्कचं डिजनरेशन झाल्यामुळं ट्रायबेक्युलर आउटफ्लो कमी झालेला असतो. बरोबर आहे, लक्षात आलं? ट्रायबेक्युलर मेशवर्कचं डिजनरेशन झाल्यामुळं ट्रायबेक्युलर आउटफ्लो कमी झालेला असतो. आता ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये मिओटिक्स कसे इफेक्टिव्ह आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर मिओटिकची ऍक्शन ओपन अँगल ग्लाउकोमा आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये वेगळी आहे. ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये मिओटिकची ऍक्शन ही M3 रिसेप्टर जे सिलियरी मसल वर आहे, ओके, त्यावर आहे. ओके, आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये मिओटिक्सची ऍक्शन ही महत्वाची जी आहे ती M3 रिसेप्टर सर्क्युलर मसल आहे आयरिसचे त्याच्याशी रिलेटेड आहे. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. पिप्युलरी ब्लॉक रिमूव्ह करण्यासाठी आयरिस वरची ऍक्शन मिओटिकची मी डिस्कस केलेली आहे. तर ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये मिओटिकची ऍक्शन कोणत्या मसलशी रिलेटेड आहे? सिलियरी मसल. आता तुम्ही मला सांगा, M3 रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले मिओटिक्स ड्रगनी, पायलोकार्पिननी, बेझोस्टिग्मिननी, तर सिलियरी मसलचं काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन. हे कॉन्ट्रॅक्शन कुठं होतं आपण पाहिलेलं आहे? टुवर्ड्स लेन्स. टुवर्ड्स लेन्स होतं. बरोबर आहे, टुवर्ड्स लेन्स. सिलेरी मसलचं डिस्कस करतोय, सर्क्युलर मसल नाही हा, सिलेरी मसल. त्यामुळं आपण पाहिलं होतं पहा, सस्पेन्सरी लिगामेंट लूज होतात, लेन्स कॉन्व्हेक्स होतं, विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स होतं, ते तर आपण पाहिलेलं आहे. आता सिलेरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स लेन्स झाल्यामुळं काय होतं, हे सिलेरी मसल हे ट्रॅबिक्युलर आणि युव्हियस फ्लोरल आउटफ्लोअरवर ओव्हरलॅप झालेले असतात आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स लेन्स झाल्यामुळं हे जे ओव्हरलॅपिंग आहे ते काय होईल? वाढेल. नाही, आपण कमी होईल. कॉन्ट्रॅक्शन कुठं होतंय? टुवर्ड्स लेन्स. आता हे जर काही सिलेरी मसल जो आहे, सपोज तो असा आहे, थोडं ओव्हरलॅप आहे, तो फिगर मध्ये दाखवला नाही, हा सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स गेला तर ह्या ट्रॅबिक्युलर युएस्क्युलरल आउटफ्लो वरून तो काय होईल? रिमूव्ह होईल ना, टुवर्ड्स लेन्स चाललाय. म्हणजे ओके ओके. म्हणजेच आउटफ्लो काय होईल? आउटफ्लो फॅसिलिटी इम्प्रूव्ह होईल का नाही? इम्प्रूव्ह. आणि त्याच्यामुळं मिओटिक्स ओपन अँगल ग्लाउकोमात उपयुक्त आहेत. अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये मिओटिकची ऍक्शन ही आयरिस मसलशी रिलेटेड आहे. जेव्हा आपण मिओटिक्स यूज करतो तर अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये मिओटिक्स ह्या आयरिसचे जे सर्क्युलर मसल आहेत त्यावर ऍक्ट होतं. सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्यामुळे पिपिल साईज कमी होते. पिपिल साईज कमी होते याचा अर्थ आयरिस मसल टुवर्ड्स लेन्स येतात, आपण बघितलंय. आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये काय तयार झाल्यामुळं अटॅक प्रेसिपिटेट होत होता? पिप्युलरी ब्लॉक. पिप्युलरी ब्लॉक. आणि मिओटिक्स यूज केल्यामुळं पिपिल साईज कमी होते, आयरिस मसल टुवर्ड्स लेन्स येतात आणि आयरिस काय होतो? थिन होतो का थिक? आयरिस टुवर्ड्स लेन्स येतो तर आयरिस थिन होईल का थिक होईल? आपण पाहिलं थिन होतो, आणि थिन झाल्यामुळे तो लेन्स पासून रिमूव्ह होईल आणि पिप्युलरी ब्लॉक काय होईल? त्याच्यामुळं ओपन होईल, रिमूव्ह होईल. म्हणजेच मिओटिक्स ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये आउटफ्लो फॅसिलिटी कशी वाढवतायत? सिलेरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स लेन्स केल्यामुळं. ती ऍक्शन सिलेरी मसलशी रिलेटेड आहे. आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मिओटिक्स कसे इफेक्टिव्ह आहे? मिओटिकची ऍक्शन इथं कशावर इम्पॉर्टंट आहे? आयरिस मधले सर्क्युलर मसल, आणि ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं पिपिल साईज कमी होते, आयरिस मसल टुवर्ड्स लेन्स येता, आयरिस मसल थिन होता आणि पिपिलरी ब्लॉक रिमूव्ह होतो. म्हणजे मिओटिक्स ओपन अँगल ग्लाउकोमा आणि क्लोज अँगल ग्लाउकोमा दोघातही इफेक्टिव्ह आहे, परंतु वेगवेगळ्या मेकॅनिझमनी इफेक्टिव्ह आहे. तर
हे जे डायग्राम आहे, हे जे स्लाइड आहे, मी तुमच्याशी डिस्कस केलेली आहे. ओके, ही स्लाइड मी तुमच्याशी डिस्कस केलेली आहे, मिओटिकचे ऍक्शन. ओके, आता ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये बघा, साइट ऑफ ऍक्शन कोणते मसल आहेत? सिलेरी मसल, त्यांचं कॉन्ट्रॅक्शन कुठं होणार आहे? टुवर्ड्स लेन्स, त्यामुळे कसलं पेटेन्सी वाढणार आहे? ट्रॅबिक्युलर, ट्रॅबिक्युलर, आणि त्यामुळे ड्रेनेज ऍक्वेस रिमूव्ह होणार आहे. ओके, अँगल क्लोजर ग्लाउकोमाचे ऍक्शन कोशावर आहे? सर्क्युलर मसल ऑफ आयरिस, त्यालाच दुसरं नाव काय आहे? ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होईल? चेंजेस द डिरेक्शन ऑफ फोर्सेस ऑफ आयरिस टू लेसन इट्स कॉन्टॅक्ट विथ लेन्स, स्प्रेड आयरिस मास सेंट्रली, आणि प्युपिलरी ब्लॉक इज रिमूव्ह. लक्षात आलं? मग तुम्हाला दोन तर लाईन लिहिता येईल याच्यावरून. अँगल ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये ट्रॅबेक्युलर पेटेन्सी इम्प्रूव्ह होते बाय कॉन्ट्रॅक्टिंग सिलेरी मसल. नॅरो अँगल ग्लाउकोमा मध्ये बाय कॉन्ट्रॅक्टिंग सर्क्युलर मसल ऑफ आयरिस, पिप्युलरी ब्लॉक रिमूव्ह होतो. ह्यात तर दोन पॉईंट लक्षात येतील लिहायला. एवढं मोठं न लिहिता दोन लाईन मध्ये तुमच्या लक्षात येईल ते. हो सर. ओके, आता बीटा ब्लॉकर्स आपण पाहणार आहे. बीटा ब्लॉकर्स, टॉपिकल बीटा ब्लॉकर्स फर्स्ट चॉईस ड्रग होते, परंतु रिसेंटली आता कोणते यूज करतो आपण? प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स, आणि त्यामध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा अॅनालॉग्स लक्षात ठेवायचं. लॅटेनोप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट हे प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा अॅनालॉग्स आहे. प्रोस्टॅग्लॅन्डिनचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ओके, प्रोस्टॅग्लॅन्डिन चे वेगवेगळे टाइप्स आपण नंतर पाहणार आहोत. ओके, तर प्रोस्टॅग्लॅन्डिन E2 आहे, प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा आहे. ओके, तर प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा अॅनालॉग्स आपण ग्लाउकोमा मध्ये यूज करतो. लॅटेनोप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट आणि ट्रॅव्होप्रोस्ट. ओके, दे आर ॲज इफेक्टिव्ह ॲज मिओटिक्स बट प्रोड्यूस लेस ऑक्युलर साइड इफेक्ट. ते कसे आहे? इक्वली इफेक्टिव्ह आहे मिओटिक्स सारखे, पण साइड इफेक्ट त्यांचे कमी आहे. ऍडव्हान्टेज काय आहे बीटा ब्लॉकरचे? जे मिओटिकचे ड्रॉबॅक होते ते बीटा ब्लॉकर बरोबर दिसत नाही. मिओटिकचे ड्रॉबॅक जे होते ते बीटा ब्लॉकर बरोबर दिसत नाही. आता बीटा ब्लॉकरची ऍक्शन आहे की प्युपिल साईज चेंज करतं का बीटा ब्लॉकर? नाही. नाही. मग प्युपिल साईज चेंज नाही केली तर डिमिनिशन ऑफ विजन इन डिम लाईट आणि ज्या पेशंटला कॅटॅरेक्ट आहे त्यांना होईल का? नाही. ओके, आता स्पाझम ऑफ अकोमोडेशन हे कोलिनर्जिक ड्रगने होतं. पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन हे अँटी कोलिनर्जिक ड्रगने होतं. त्याच्यात काही बीटा ब्लॉकरचा रोल आहे का? नाही. स्पाझम ऑफ अकोमोडेशन कोलिनर्जिक ड्रगने झाल्यामुळे इंड्यूस मायोपिया होत होतं. बीटा ब्लॉकरने इंड्यूस मायोपिया होईल का? नाही. 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 सिलेरी मसल आणि सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्शन हे मिओटिक ड्रगने झाल्यामुळे बो पेन किंवा हेडेक होत होतं. बीटा ब्लॉकर तसं आयरिस आणि सिलेरी मसलवर ऍक्ट होतात का? नाही. नाही. मग नाही. हेडेक आणि बो पेन बीटा ब्लॉकरने होणार आहे का? नाही. बरोबर आहे. आणि यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे बीटा ब्लॉकरचे ऍज कम्पेअर टू मिओटिक्स. तर फ्लक्च्युएशन इन इंट्राऑक्युलर प्रेशर बीटा ब्लॉकरने होईल का? नाही होणार. नाही होणार. आणि वन्स ट्वाइस डेली आपण यूज करू शकतो बीटा ब्लॉकर. पायलोकार्पिन 6 ते 8 तासाला आपल्याला द्यावं लागतं, 4 टाइम जवळजवळ. तर बीटा ब्लॉकर वन्स डेली पण किंवा जास्तीत जास्त आपल्याला ट्वाइस डेली द्यावं लागतील. लॉंग ड्युरेशन ऑफ ऍक्शन, फ्लक्च्युएशन इन इंट्राऑक्युलर प्रेशर होत नाही. आणि हे बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे मिओटिकचे ड्रॉबॅक जे आहेत ते सगळे ओव्हरकम कोणत्या ड्रग मध्ये झालेत? बीटा ब्लॉकरमुळे. म्हणून बीटा ब्लॉकर आता जास्त यूज केले गेले, म्हणजे आतापर्यंत 70 नंतर 1900 ऍज कम्पेअर टू पायलोकार्पिन. लक्षात आलं तुमच्या? वायवात कोणी विचारलं ऍडव्हान्टेजेस ऑफ बीटा ब्लॉकर ओव्हर मिओटिक्स सांगता येतील? 2 मार्कला क्वेश्चन आला, लिहिता येईल ऍडव्हान्टेजेस ऑफ बीटा ब्लॉकर ओव्हर मिओटिक? हो सर. ओके,
तर अंडरस्टँडिंग झाल्यानंतर तुम्हाला फक्त आता ते पाठ करावं लागेल, 5-6 जे आहेत ते. ओके. द बीटा ब्लॉकर कसे इफेक्टिव्ह आहे? द बीटा रिसेप्टर प्रेझेंट ऑन द सिलेरी इपिथेलियम. जे सिलेरी बॉडी आहे त्याला सिलेरी इपिथेलियम, पिंक कलरची सिलेरी बॉडी आहे आणि त्याला जी ही लाइनिंग आहे, मी जी आता हायलाइट करतो आहे, ती सिलेरी इपिथेलियमची आहे. आणि सिलेरी इपिथेलियमवर बीटा 2 रिसेप्टर्स असतात. कोणते रिसेप्टर्स असतात? बीटा 2 रिसेप्टर. आणि बीटा 2 रिसेप्टर्स काय करतात? बीटा 2 रिसेप्टर्स ॲक्वियस ह्युमरचं सिक्रेशन वाढवतात. काय करतात? ॲक्वियस ह्युमरचं सिक्रेशन वाढवतात. जीएस टाईप रिसेप्टर आहे ना हे. ओके. आता सिलेरी इपिथेलियमवर अल्फा 2 रिसेप्टर पण आहे. अल्फा 2 कोणत्या टाईपचे आहे? ते ॲक्वियस ह्युमरचं सिक्रेशन काय करतील? इनिबिट करते. कमी करतील. ओके, ठीक आहे. त्याचप्रमाणे कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम जो आहे तो पण इथं सिलेरी इपिथेलियमवर असतो आणि कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमचं काम आहे बायकार्बोनेट सिंथेसिस. कसली सिंथेसिस करतात ते? बायकार्बोनेट. आणि ॲक्वियस ह्युमरचा जर आपण ॲक्वियस ह्युमरचे कॉन्स्टिट्युएंट्स पाहिले, त्यात बायकार्बोनेट एक कॉन्स्टिट्युएंट आहे. म्हणजे ॲक्वियस ह्युमरच्या सिंथेसिससाठी कशाची गरज पडते? बायकार्बोनेटची. आणि तो कोण तयार करतो? कशाचे, कोणता एन्झाईम लागतो ते तयार होण्याला? बायकार्बोनेट, कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम. मग कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर काय करतील? बायकार्बोनेट सिंथेसिस काय करतील? ब्लॉक करतील. ब्लॉक करतील, इनहिबिट करतील. आणि बायकार्बोनेट नाही बनलं तर ॲक्वियस ह्युमर बनेल का? नाही, नाही कारण बनणार. ॲक्वियस ह्युमरसाठी रॉ मटेरियल आहे बायकार्बोनेट. लक्षात आलं? मग कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर ॲक्वियस ह्युमरची सिंथेसिस इनहिबिट करतात. आता इथं पहा, बीटा रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ॲक्वियस ह्युमरचं सिक्रेशन काय होतंय? वाढतंय. जर बीटा रिसेप्टर ब्लॉक झाले तर ॲक्वियस ह्युमरचं सिक्रेशन काय होईल? कमी होईल. How beta blockers are effective in glaucoma? By blocking beta 2 receptor present on the ciliary epithelium, beta blockers decreases aqueous humor secretion from ciliary body. हे तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. लक्षात आलं? लक्षात आलं? मेकॅनिझम लक्षात आली? ओके. आता तुम्ही मला सांगा, बिटॅक्झोलॉल नावाचं ड्रग आपण टॉपिकली इथं मेन्शन केलेलं आहे. बिटॅक्झोलॉल हा कार्डिओ सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे की नॉन सिलेक्टिव्ह आहे? 3rd जनरेशन मध्ये येतो तो. नॉन सिलेक्टिव्ह. तो Selective. कार्डिओ सिलेक्टिव्ह की नॉन सिलेक्टिव्ह? कार्डिओ सिलेक्टिव्ह. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. म्हणजे तो बीटा 2 ब्लॉक रिसेप्टर करेल का? नाही करणार तो. तरी पण कसा इफेक्टिव्ह आहे? बरोबर ना? कारण इथं आपल्याला बीटा 2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी पाहिजे. तर याचं जे रिझन आहे त्याचं जे एक्सप्लेनेशन त्रिपाठीत दिलेलं आहे की इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यावर डॅमेज काय होतं? ऑप्टिक नर्व डॅमेज होते. ओके. ऑप्टिक नर्व डॅमेज झाल्यामुळे ब्लाइंडनेस येतो. तर बिटॉक्झोलॉल जे आहे, ओके, जे रेटायना फॉर्म झालेलं असतं त्यावर बिटॉक्झोलॉलला कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळं ती कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी ही ग्लाउकोमामध्ये उपयुक्त आहे. हे आता बिटॉक्झोलॉलचं हे झालेलं आहे, म्हणजे ऍडिशनल जी ऍक्शन आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग, त्याने तो इफेक्टिव्ह आहे. तसं त्याला बीटा 2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी थेरापेटिक डोसला नाहीये, तो कार्डिओ सिलेक्टिव्ह आहे. लक्षात आलं? तर एक बिटॉक्झोलॉल विषयी तुम्हाला माहित पाहिजे. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. आता ऍडव्हर्स इफेक्ट. आता ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही मला सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही सांगू शकता, पण ऑक्युलर ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. तर आपण पहिले ऑक्युलर ऍडव्हर्स इफेक्ट पाहू, मग सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट पाहू. बरोबर? कारण सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट आता बीटा ब्लॉकर टॉपिक झाल्यामुळं तुम्हाला माहित आहेत, त्यामुळं ते आठवणं किंवा ते सांगणं सोपं आहे किंवा त्याला तुम्हाला सांगता येतील. पण ऑक्युलर साईड इफेक्ट आपण डिस्कस केलेले नाही. तर ऑक्युलर साईड इफेक्ट बीटा ब्लॉकरचे जर लक्षात ठेवायचे असेल तर एक निमोनिक आहे ABCDRS. काय निमोनिक आहे? ABCDRS.
तर काय होतं ऑक्युलर साइड इफेक्ट? ॲलर्जिक ब्लिफरोकंजक्टिव्हायटिस, ओके. B for blurred vision, C for corneal hyposthesia, D for dryness of eyes, R for redness, S for stinging sensation. आता कोणतंही ऑक्युलर ड्रग यूज केलं तर स्टिंगिंग सेन्सेशन येणारच आहे, काहीतरी इरिटेशन झाल्यामुळं रेडनेस येऊ शकतो. तर ABCDRS हे ऑक्युलर साइड इफेक्ट आहे बीटा ब्लॉकरचे. का होतात त्याच्यात एक्झॅक्ट रिझन क्लिअर नाही, मग आपल्याला हे पाठच करणं आहे. ABCDRS, ओके. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे RS असते. ABCDRS: ॲलर्जिक ब्लिफरोकंजक्टिव्हायटिस, ब्लर्ड विजन, कॉर्नियल हायपोस्थेशिया, ड्रायनेस ऑफ आईज, रेडनेस आणि स्टिंगिंग सेन्सेशन, ओके. आणि सिस्टेमिक ॲडव्हर्स इफेक्ट जे आहेत, ओके, ते तर तुम्हाला माहित आहेत. ब्रॅडिकार्डिया होऊ शकतं, ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं आणि मेटाबॉलिक ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. बरोबर आहे. रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिले होऊ शकते. आता तुम्हाला सिस्टेमिक ॲडव्हर्स इफेक्ट कमी करायचे असतील तर काय करावं लागतं? तर ऑक्युलर तर आपण टॉपिकल बीटा ब्लॉकर यूज करतोय. टॉपिकल बीटा ब्लॉकर यूज केले तर सिस्टेमिक ॲडव्हर्स इफेक्टचे चान्सेस काय असतील? कमी. कमी असतील. कमी. परंतु काय होतं की काही अमाऊंट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होते. काही अमाऊंट कधी कधी सिस्टेमिक ॲडव्हर्स इफेक्ट काही पेशंटला येऊ शकतात. मग ते अवॉइड करायचं असेल तर बीटा ब्लॉकर देताना काळजी काय घ्यायची? ओके ओके. आता बीटा ब्लॉकर जेव्हा आपण डोळ्यात टाकतो, ओके, तुम्हाला नेझोलॅक्रिमल डक्ट माहिती आहे? इनर कॅन्थसच्या तिथं असतो. नाक आणि डोळ्याच्या तिथं जे जॉईंट आहे इनर कॅन्थस, तिथं नेझोलॅक्रिमल डक्ट असतो. ते माहिती आहे तुम्हाला? हो सर. इनर. तर काय होतं डोळ्यामध्ये जेव्हा बीटा ब्लॉकर आपण ऍडमिनिस्टर करतो तर नेझोलॅक्रिमल डक्ट मधून ते नाकामध्ये येतं आणि नाकामधून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होतं. बरोबर आहे. आता आपल्याला सिस्टेमिक साइड इफेक्ट कमी करायचे असेल तर ते ड्रग नाकामध्ये येऊ द्यायला पाहिजे का? नाही. नाही. मग त्यासाठी काय करायचं? बीटा ब्लॉकर दिल्यानंतर टॉपिकली जे इनर कॅन्थस आहे आपलं आयचं, म्हणजे डोळा आणि नाक याचा जो जॉईंट आहे तिथं तिथं इनर कॅन्थस असतं बाहेरून. त्या इनर कॅन्थसला त्या तिथं आपल्याला बाहेरून प्रेशर अप्लाय करायचं डोळ्यात औषध टाकल्यानंतर आणि जवळजवळ आपण 5 मिनिटं तिथं प्रेशर देणार. आणि त्याच्यामुळं काय होईल? त्यामुळं काय होईल की नेझोलॅक्रिमल डक्ट मधून ड्रग नाकामध्ये येणार नाही. नाकामधून कुठं जाणार नाही? सिस्टेमिक Systemic सर्क्युलेशन. Systemic circulation. बरोबर आहे. म्हणजे व्हायवात तुम्हाला कोणी विचारलं की बीटा ब्लॉकरचे सिस्टेमिक ॲडव्हर्स इफेक्ट कमी करायचा असेल तर तुम्ही काय करायचं? तर वी हॅव टू अप्लाय माइल्ड प्रेशर ॲट द इनर कॅन्थस ऑफ द आय फॉर 5 मिनिट आफ्टर इन्स्टिलिंग द आय ड्रॉप टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ ड्रग into nasolacrimal drug from which drug is mainly absorbed into systemic circulation. लक्षात आलं? लक्षात आलं? हो सर. Yes, sir. ओके. आता बाकी सॅलियन फ्युचर प्रत्येक ड्रगचे तुम्हाला कोणीही विचारणार नाही, तरी पण आपण बघून घेऊया की टिमोलॉल हा टॉपिकली आपण यूज करतो. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. त्याला लोकल अॅनेस्थेटिक ऍक्शन नाही किंवा इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्शन नाही. इंट्राऑक्युलर प्रेशर 20 ते 35% कमी होतं. किती टक्क्यांनी कमी होतं? 20 ते 35%. आणि स्मूथ वेल सस्टेन्ड ऍक्शन येते त्याची आणि डिस्कंटिन्यू केल्यानंतरही 1 ते 2 आठवडे त्याची ऍक्शन राहते. त्यामुळं 1 किंवा 2 डोस मिस जरी झाले त्याचे तरी पण इंट्राऑक्युलर प्रेशर फ्लक्च्युएट होणार नाही, कारण ऍक्शन ड्रग जे ऍक्शन आल्यानंतर एक किती वीक परसिस्ट राहते? 1 ते 2 आठवडे. ओके. आता काही 30% लोकांमध्ये मोनोथेरपी विथ टिमोलॉल इफेक्टिव्ह नसते, त्यामध्ये कॉम्बिनेशन थेरपीची गरज असते. मग टिमोलॉल बरोबर आपल्याला प्रोस्टॅग्लॅंडिन अॅनालॉग्स द्यावा लागतात किंवा मिओटिक्स द्यावा लागतो. टिमोलॉलचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे 0.25% आय ड्रॉप बीडी आपण यूज करतो किंवा जेलच्या फॉर्ममध्ये 0.5% जेल आपण यूज करतो ओडी.
तर 0.25% यूज केलं तर बीडी आहे, 0.5% यूज केलं तर ओडी आहे. बिटॉक्झोलॉल फिमोलॉल पेक्षा लेस इफिकेशियस आहे, कारण त्याला बीटा 2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी नाही, त्याला ऍडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. तर बाकी ड्रग विषयी मी डिटेल जात नाही, कोणीही तुम्हाला विचारणार नाही. आता ॲड्रेनर्जिक ड्रग डिपिव्हेप्रिन, ॲप्राक्लोनिडिन, ब्रिमोनिडिन, ओके, हे कसे इफेक्टिव्ह आहेत ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट चॉईस, सेकंड चॉईस आपण यूज करत नाही, ते थर्ड चॉईस ड्रग आहेत, त्यामुळं याच्यावरही क्वेश्चन येणार नाही. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, डिपिव्हेप्रिन इज ए प्रो ड्रग ऑफ ॲड्रेनालिन. adrenaline. म्हणजे ॲड्रेनालिन कॅटेकोलामाइन असल्यामुळे टॉपिकली आपण यूज केला तर कॉर्निया पेनेट्रेट करत नाही. आपण डिपिव्हेप्रिन देतो, डिपिव्हेप्रिन दिल्यानंतर तो कॉर्निया पेनेट्रेट करतो, आतमध्ये गेल्यानंतर तो ऍक्टिव्ह फॉर्म जो आहे त्यात कन्वर्ट होतो. डिपिव्हेप्रिन इज कन्वर्टेड इनटू ॲड्रेनालिन आणि मग त्याची ऍक्शन येते. ओके, आता एक सिंपल फॉर्म मध्ये त्यांची मेकॅनिझम कशी लक्षात ठेवायची. तर हे असे ड्रग आहे ते ॲक्वेस ह्युमरची सिंथेसिस किंवा सिक्रेशन डिक्रीज करतात. ॲक्वेस ह्युमर सिंथेसिस आणि सिक्रेशन डिक्रीज करतात आणि त्याचबरोबर ॲक्वेस ह्युमरचं ड्रेनेज पण वाढवतात. म्हणजे त्यांची ऍक्शन दोन्ही साईडला आहे. ॲक्वेस ह्युमर सिंथेसिस आणि सिक्रेशन कमी पण करतात आणि ॲक्वेस ह्युमरचं ड्रेनेज पण वाढवतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आता कसं होतं ते त्या डिटेलमध्ये आपण जाणार आहोत. ओके, तर ही जी डायग्राम आहे, ओके, तर अल्फा 2 अगोनिस्टिक इफेक्ट मुळे काय होईल तुम्ही सांगा. ॲड्रेनर्जिक ड्रग आहे, अल्फा 2 वर अगोनिस्टिक इफेक्ट आहे, ॲक्वेस ह्युमरचं सिक्रेशन काय होईल, कमी होईल. कमी होईल. कमी होईल. ओके, इथं अल्फा 1 रिसेप्टर आहे सिलेरी ब्लड वेसलवर, ते जर ऍक्टिव्हेट झाले ॲड्रेनर्जिक ड्रगने तर व्हॅसो काय होईल, कन्स्ट्रिक्शन. त्यामुळे ब्लड फ्लो टू सिलेरी बॉडी काय होईल, जे सिलेरी ब्लड वेसल आहे, सिलेरी बॉडीला ब्लड वेसल सप्लाय करणाऱ्या ब्लड वेसलचं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं तर ब्लड फ्लो टू सिलेरी बॉडी काय होईल, कमी 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 होईल. कमी होईल. कमी होईल आणि कमी झालं म्हणजे ॲक्वेस ह्युमर सिंथेसिस काय होईल, कमी होईल, कारण ब्लड कमी फ्लो होईल. चांगला पाहिजे, मग त्याने सिंथेसिस कमी होते. म्हणजे पहा, अल्फा 1 वरची ऍक्शन आपण पाहिली, अल्फा 2 वरची पण ऍक्शन पाहिली. त्यामुळे ॲक्वेस ह्युमर सिंथेसिस कशी कमी होते, ड्यू टू व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मेडिएटेड थ्रू अल्फा 1 रिसेप्टर. ॲक्वेस ह्युमरचं सिक्रेशन कमी कसं होतं, ड्यू टू ऍक्शन ऑन विच रिसेप्टर, अल्फा 2. अल्फा 2 रिसेप्टर. आणि ॲक्वेस ह्युमरचं ड्रेनेजही ते वाढवतात. एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही पण ड्रेनेजही वाढतं. तर ॲक्वेस ह्युमरची सिंथेसिस सिक्रेशन कमी होतं, ॲक्वेस ह्युमरचं ड्रेनेज वाढवतं, त्यामुळं ॲड्रेनर्जिक ड्रग आपण यूज करतो ग्लाउकोमामध्ये, डिपिव्हेप्रिन, ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन. पण थर्ड किंवा फोर्थ चॉईस ड्रग आहे. ओके, डिपिव्हेप्रिन प्रो ड्रग आहे, इस्टरेज एन्झाईमने तो ऍक्टिव्ह फॉर्म ॲड्रेनालिन मध्ये कन्वर्ट होतो आणि मग ते ॲड्रेनालिन इफेक्टिव्ह आहे. ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन कशाचे कंजेनर आहे, क्लोनिडिनचे. कशाचे आहे, क्लोनिडिन. क्लोनिडिन काय आहे, कोणता अगोनिस्टिक ड्रग आहे, अल्फा 2. अल्फा 2. व्हेरी गुड. साइड इफेक्ट, इचिंग, eyelid dermatitis, conjunctivitis, eyelid retraction, dryness of mouth and nose. ओके, ठीक आहे, याच्याविषयी एवढंच माहित पाहिजे तुम्हाला. आता जो ड्रग आहे ग्रुप आपण पाहणार आहोत, प्रोस्टाग्लॅन्डिन एनालॉग्स, त्याविषयी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर प्रोस्टाग्लॅन्डिन एनालॉगचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यांची इफिकेसी चांगली आहे, वन्स डेली ऍप्लिकेशन सफिशियंट आहे. बीटा ब्लॉकरचे जसे सिस्टेमिक ऍडव्हर्स दिसत होते काही पेशंटमध्ये, ब्रॅडिकार्डिया, ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, मेटाबॉलिक, दिस सिस्टेमिक कॉम्प्लिकेशन्स आर absent with prostaglandin analogs. So due to these advantages, this becomes first choice drug in open angle glaucoma. लक्षात आलं. ओनली ड्रॉबॅक काय आहे ह्या ग्रुपचा, हाय कॉस्ट. काय आहे, हाय कॉस्ट. ओके, एका लाईन मध्ये तुम्हाला जर विचारलं की प्रोस्टाग्लॅन्डिन एनालॉग्स कसे
इफेक्टिव्ह आहे. तर एका लाईन मध्ये सांगा, प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स मेनली ऍक्ट बाय इन्क्रीजिंग युव्हिओस्क्लेरल आउटफ्लो अँड स्मॉल अमाउंट ऑफ ट्रॅबेक्युलर आउटफ्लो इज ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे थोडक्यात काय आहे, ते ड्रेनेज वाढवता का सिंथेसिस कमी करतात aqueous humor ची? ड्रेनेज वाढवतात. ड्रेनेज वाढवतात. आता याच्यामध्ये मी डिटेल जाणार नाही, कारण डिटेल गेलं तर तुम्हाला ते मेकॅनिझम लिहायला हे होतं, कन्फ्युजन होईल. त्यामुळं तुम्ही 2 वाक्यात आन्सर लिहा. प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स आर इफेक्टिव्ह इन ग्लाउकोमा मेनली बाय increasing युव्हिओस्क्लेरल आउटफ्लो अँड also by increasing trabecular outflow. लक्षात राहील तुमच्या? हो सर. ओके ओके ओके. फक्त आपल्याला प्रोस्टाग्लॅंडिन यूज करताना काय काळजी घ्यायची असते, आपण कोणत्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करतो ते? लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये. का लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करायचं, त्याचं रिझन, प्रोस्टाग्लॅंडिन इन्फ्लामेशन इंड्यूस करतात का नाही, तुम्ही मला सांगा. प्रोस्टाग्लॅंडिनचा रोल आहे का इन्फ्लामेशन मध्ये? करतात. त्यामुळे आपण एनसेड यूज करतो. यस, त्यामुळे आपण एनसेड यूज करतो ऍज अ अँटी इन्फ्लामेटरी म्हणून, बरोबर आहे. ते प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनिबिट करतात. म्हणून आपण जर प्रोस्टाग्लॅंडिन हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये आय मध्ये यूज केले तर कसली रिस्क आहे? इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन. मग ती कमी करण्यासाठी आपण काय करायचं, प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स कोणत्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करायचे? लो लो. कॉन्सन्ट्रेशन. आता तुम्ही लॅटेनोप्रोजचं कॉन्सन्ट्रेशन पहा, मग तुमच्या लक्षात येईल पुढं. आता मला तुम्ही सांगा, म्हणजे आता त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट मी तुमच्याशी डिस्कस करतो, आणि ऍडव्हर्स इफेक्ट फार वेगळे आहेत. म्हणजे 2 मार्कला तुम्हाला विचारले तर ते तुम्हाला माहित पाहिजे. ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स, ठीक आहे. इरिटेशन आहे, पेन आहे, ब्लरिंग ऑफ फ्युजन आहे, हे सगळे टॉपिकल ड्रग दिले तर होणारच आहे. स्टिंगिंग सेन्सेशन आहे. परंतु जे क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉगचे ते पहा. आयरिस पिगमेंटेशन. दुसरं जे आयलॅशेस असताना ते थिक आणि डार्क होतात, थिकनिंग अँड डार्कनिंग ऑफ आयलॅशेस. आणि मॅक्युलर इडिमा, रेटायनाचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर तिथं मॅक्युला असतं, त्या मॅक्युलाचं काय होतं? इडिमा. तर मॅक्युलर इडिमा. हे 3 क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉगचे आहेत. कोणकोणते आहेत? आयरिस पिगमेंटेशन. आयरिसचं पिगमेंटेशन होतं. आयलॅशेस काय होतात? डार्क. ठीक आणि डार्क. डार्क होतात. आणि रेटायनामध्ये जे मॅक्युला आहे त्याचं काय होतं? इडिमा होतं. इडिमा. ओके, ठीक. तर हे क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. लक्षात राहतील क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉगचे. ते पिगमेंटेशन कलर वगैरे चेंज करतात का ते? आयरिस पिगमेंटेशन म्हणजे डार्क होतं. आयरिस पिगमेंटेशन, आता कोणता कलर येतो ते नाही सांगू शकत, पण कॉस्मेटिकली किंवा त्याच्यामुळे काही ना त्याचं म्हणजे तो काय म्हणता येईल की कन्सर्न असू शकतो. आयरिस जे आहे, आयरिसचं जे हे आहे आपलं, ते पिगमेंटेशन झाल्यामुळे डार्क होऊ शकतं. आता कलर काय होऊ शकतं ते नाही सांगू शकत मी. तसं पाहायला पाहिजे की आयरिस पिगमेंटेशन साइड इफेक्ट ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग, त्याचे पिक्चर पाहिले पाहिजे आपण कसं होतं आणि कसं होतं, काय होतं ते डिटेल पण बुक्स मध्ये मेन्शन नाहीये. ओके. इंट्राओक्युलर प्रेशर यांनी जो आहे 25 to 35% कमी होतो. इफिकेसी आपण पाहिली तर बीटा ब्लॉकर सारखे आहे, परंतु सिस्टेमिक साईड इफेक्ट कमी आहेत. डोस बघा, मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन सांगितलं होतं. लॅटेनोप्रोजचं किती आहे? 0.005% आहे. ट्रॅव्होप्रोजचं बघा 0.004 आणि बिमॅटोप्रोज 0.03%. म्हणजे आपण काय करतोय, ते लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करतोय, बरोबर आहे ना. बीटा ब्लॉकर 0.25% यूज करायचो, 0.5% यूज करायचं. हे पहा, लॅटेनोप्रोज 0.005 आहे, म्हणजे किती कमी कॉन्सन्ट्रेशन आहे ना. लक्षात आलं काय अवॉइड करायचं आपल्याला? इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन.
ओके. तर कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर मी तुम्हाला सांगितलं, ऍसिटाझोलामाइड, ब्रिनझोलामाइड, डॉरझोलामाइड आहे. ऍसिटाझोलामाइड ओरली यूज करतात, ब्रिनझोलामाइड, डॉरझोलामाइड टॉपिकली यूज करतात. ओके. आणि ॲक्वियस ह्युमर सिंथेसिस हे डिक्रीज करतं बाय इनिबिटिंग सिंथेसिस ऑफ बायकार्बोनेट. तर ऍसिटाझोलामाइड ओरली आहे, पण टॉपिकली यूज करायचं असेल तर ब्रिनझोलामाइड आणि डॉरझोलामाइड. ओके. ऍडव्हर्स इफेक्ट आपण जेव्हा डायुरेटिक टॉपिक डिस्कस करू तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होईल. त्यामध्ये हायपोकॅलेमिया, मेटाबॉलिक ऍसिडोसिस, ते बायकार्बोनेट युरिन मधून लॉस झाल्यामुळं त्यांचं एक अजून ऍक्शन आहे किडनीशी, त्याच्यामुळं पॅरास्थेशिया, डिप्रेशन, एनोरेक्झिया हे त्यांचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ते ऍडव्हर्स इफेक्ट सध्या तरी तुम्हाला ते पाठ करावं लागेल. ओके. हायपोकॅलेमिया, ऍसिडोसिस, पॅरास्थेशिया, डिप्रेशन, एनोरेक्झिया. थर्ड फोर्थ चॉईस ड्रग आहे ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये, परंतु अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये आपण मिओटिक्स यूज करतो, पण मिओटिक्स हे जर इंट्राऑक्युलर प्रेशर खूप जास्त असेल 45-60, त्यावेळेस मिओटिकची ऍक्शन लगेच येत नाही. त्यासाठी आपल्याला इंट्राऑक्युलर प्रेशर पहिले कमी करणं गरजेचं असतं, आणि त्याला आपण ऑक्युलर हायपोटेन्सिव्ह ड्रग यूज करतो मॅनिटॉल. आणि मॅनिटॉल बरोबर आपण कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर ऍसिटाझोलामाइड यूज करू शकतो. त्यांनी इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होतं, आणि कमी झाल्यानंतर आपण काय ऍड करतो, मिओटिक्स. तर मिओटिक्स अँगल क्लोजर ग्लाउकोमात इफेक्टिव्ह आहे, परंतु मिओटिक्स यूज करण्याआधी जे इंट्राऑक्युलर प्रेशर खूप वाढलेलं आहे ते पहिले कंट्रोल रॅपिड करणं गरजेचं आहे. आणि ते रॅपिड कंट्रोल करण्यासाठी 2 ड्रग खूप महत्वाचे, एक मॅनिटॉल आणि दुसरा कोणता आहे, कार्बोनिक ग्लिसरॉल. ग्लिसरॉल तर आहेच, मॅनिटॉल किंवा ग्लिसरॉल, आणि दुसरा ग्रुप आहे कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर. मॅनिटॉल स्टार्ट करा, त्याबरोबर ऍसिटाझोलामाइड स्टार्ट करा, इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करा, प्रेशर कमी झाल्यानंतर मग मिओटिक्स ऍड करा. लक्षात आलं? आणि मिओटिक्स यूज केल्यानंतर प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह होणार. तर मिओटिक्स जर इंट्राऑक्युलर प्रेशर हाय असेल तर त्यांची ऍक्शन लगेच येत नाही, त्यासाठी पहिले हे 2 ड्रग यूज करून मग मिओटिक यूज करायचं. ओके. तर आपण काय करूया की जेव्हा आपण ते ट्रीटमेंट पाहणार आहे त्यात येणारच आहे. डॉरझोलामाइड, ब्रिनझोलामाइड आपण प्रेफर केले पाहिजे ऍसिटाझोलामाइड वर, कारण ऍसिटाझोलामाइड ओरली यूज करतो, त्यामुळे हायपोकॅलेमिया, ऍसिडिसिस, पॅरास्थेशियाचे साईड इफेक्ट होऊ शकतात, पॅरास्थेशिया होऊ शकतं. त्यात ब्रिनझोलामाइड, डॉरझोलामाइड टॉपिकल प्रिपरेशन आहे, त्यामुळे फक्त ऑक्युलर साईड इफेक्ट होईल, ब्लरिंग, स्टिंगिंग सेन्सेशन, इचिंग, कॉर्नियल इडिमा. ओके. ऑस्मोटिक डायुरेटिक कोणता यूज करतो आपण, मॅनिटॉल. तुम्हाला विचारलं मॅनिटॉल कसं यूज करता, अँगल क्लोजर ग्लाउकोमात आपण यूज करतो, कसं इफेक्टिव्ह आहे, आणि ओपन अँगल आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा पैकी जास्त कुठे यूज होतं मॅनिटॉल, अँगल क्लोजर. अँगल. आपल्याला इंट्राऑक्युलर प्रेशर जे सडनली वाढलेलं असतं 45 ते 60 झालेलं असतं ते कमी करायचं असतं, त्यामुळे मॅनिटॉल स्टार्ट करावं लागतं पहिले, आणि त्याच्याबरोबर ऍसिटाझोलामाइड पण स्टार्ट करू शकतो आणि इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करतो. तर मॅनिटॉल कसं इफेक्टिव्ह, तर मॅनिटॉल ड्रेनेज ऑफ एक्वेस ह्युमर. येस, इन्क्रीजेस ड्रेनेज ऑफ एक्वेस ह्युमर. पण कसं, तर मॅनिटॉल आपण दिल्यानंतर, मॅनिटॉल हा ऑस्मोटिक डायुरेटिक आहे. मॅनिटॉल जेव्हा ब्लड वेसल IV दिलं तेव्हा तो ब्लड वेसल मध्ये येतो. तुम्हाला एक प्रॉपर्टी त्याची लक्षात ठेवायची की तो व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्येच राहतो, ते सेल मध्ये जात नाही. तो कशात राहतो, वेसल मध्ये. आता वेसल मध्ये राहिल्यामुळे ऑस्मोटिक प्रेशर वेसल मधलं काय होईल, वाढेल. वाढेल. आणि ऑस्मोटिक प्रेशर वाढल्यामुळं मॅनिटॉल काय करतो, सेल मधलं जे फ्लुइड आहे ते कुठं शिफ्ट करतो, वेसल मध्ये. आता सेरेब्रल इडिमा मध्ये मॅनिटॉल यूज करतो, तर मॅनिटॉल IV दिल्यावर सेरेब्रल ब्लड वेसल मधून जात असताना ऑस्मोटिक प्रेशर वाढलेलं आहे वेसल मधलं, मग ब्रेन टिश्यू मधलं फ्लुइड कशात येईल, वेसल मध्ये. ब्रेन टिश्यू मधलं फ्लुइड कशात येतं, सेल मधलं फ्लुइड कशात येतो, ब्लड वेसल मध्ये. आणि ब्लड वेसल मधून तो मॅनिटॉल मूव्ह होत होत किडनी थ्रू इलिमिनेट होतो, आणि त्याच्याबरोबर वॉटर पण इलिमिनेट होतं. मग हे म्हणजे मॅनिटॉल दिल्याने
सेल मधलं फ्लुइड कुठं शिफ्ट होतं? ब्लड वेसल मध्ये, व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्ये होतं. तसंच आय मधलं जे ॲक्वियस ह्युमर आहे ते कुठं शिफ्ट होणार आहे? ब्लड वेसल मध्ये. म्हणजे सिस्टेमिक सर्क्युलेशन, त्याचं ड्रेनेजच सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये होतं, तर ते ड्रेनेज वाढतं. ड्रेनेज वाढतं म्हणजे ॲक्वियस ह्युमर आय मधून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ड्रेन होतं, युएस क्लेरल आणि ट्रॅबेक्युलर आउटफ्लोने. तर हे जे ड्रग आहे ऑस्मोटिक डायुरेटिक मॅनिटॉल, हे ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज काय होणार आहे? वाढवणार आहे, आणि त्याच्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर लगेच कमी होतं. बरोबर आहे. आणि आपण मेनली अँगल क्लोजर ग्लाउकोमात यूज करतो. आता लास्ट पार्ट 5-10 मिनिटाचा आहे की ओपन अँगल ग्लाउकोमाचा पेशंट आला तर आपला अप्रोच कसा पाहिजे, कोणता ड्रग आपण पहिले चालू करणार, कोणता ग्रुप आपण पहिले चालू करणार, तुम्ही मला सांगा. व्हेरी गुड, बरोबर आहे. काय प्रोस्टाग्लॅंडिन ओके, काय नाव आहे त्यांचे? एक नाव सांगा. लॅटॅनो प्रोस्ट प्रोस्ट, ट्रॅव्हो प्रोस्ट, क्लिमॅटो प्रोस्ट. बर, आता एखादा पेशंट येतो म्हणला मी अफोर्ड नाही करू शकत लॅटॅनो प्रोस्ट, मग बीटा ब्लॉकर देणार. बीटा ब्लॉकर देणार. व्हेरी गुड. आता समजा लॅटॅनोप्रोस्ट बीटा ब्लॉकर वर फरक नाही आला, त्यावेळेस आपण काय करणार? कॉम्बिनेशन ट्रीटमेंट करणार. लॅटॅनोप्रोस्ट वर असेल पेशंट तर बीटा ब्लॉकर ऍड करा, बीटा ब्लॉकर वर असेल तर काय ऍड करा? लॅटॅनोप्रोस्ट चाला. बरोबर आहे. आता हे दोन ड्रग दिल्यानंतर तरी पण इफेक्ट नसेल येत, मग काय करायचं? मग आपण ते थर्ड चॉईस फोर्थ चॉईसचे ड्रग यूज करणार. मग त्यामध्ये ब्रेमोनिडिन आहे, डॉर्झोलामाइड किंवा डिफेवेप्रिन आहे, ते यूज करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर आपण म्युओटिक्स यूज करू शकतो, पायलोकार्पिन, फायझोस्टिगमिन, किंवा आपण ॲसिटाझोलामाइड यूज करू शकतो. म्हणजे हे नंतरचे ड्रग आहे. ॲड्रेनर्जिक ड्रग जसं ब्रिमझोलामाइड, डॉर्झोलामाइड किंवा डिफिवेप्रिन, म्युओटिक्स आणि कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर ॲसिटाझोलामाइड हे नंतर आपण यूज करतो. लक्षात आलं? तर पहिले सर प्रोस्टॅग्लॅंडिन अॅनालॉग्स किंवा बीटा ब्लॉकर, त्यावर जर कंट्रोल नाही झालं तर कॉम्बिनेशन आपण यूज करू शकतो. त्यामध्ये पण प्रोस्टॅग्लॅंडिन अॅनालॉग्स, बीटा ब्लॉकर पहिले प्रेफर करायचं कॉम्बिनेशनला. जर त्या दोघांनीही इफेक्ट नाही आला तर मग बाकीचे थर्ड चॉईस फोर्थ चॉईस ड्रग एक एक ऍड करायचे. हे तुम्हाला कोणी विचारणार नाही, जस्ट तुम्हाला आपण जर पेशंट आला तर आपला अप्रोच कसा पाहिजे ते मी तुमच्याशी डिस्कस केलं. जर अँगल क्लोजर ग्लाउकोमाचा पेशंट आला तर काय करणार तुम्ही? पहिले काय चालू करणार? मॅनिटॉल. व्हेरी गुड, मॅनिटॉल. मॅनिटॉल, डायमॉक्स. ओके, मॅनिटॉल बरोबर अजून काय चालू करणार? डायमॉक्स, ऍसिटाझोलामाइड. ऍसिटाझोलामाइड. ओके, त्याने इंट्राऑक्युलर प्रेशर कंट्रोल करणार. आणि Yes. इंट्राऑक्युलर प्रेशर कंट्रोल झाल्यानंतर कोणता ड्रग चालू करणार? बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर नंतर. बीटा ब्लॉकर अँगल क्लोजर मध्ये जनरली हा अटॅक मिड्रॅटिकनी प्रेसिपिटेट होतो. मिओटिक्स. प्रोस्टाग्लॅंडिन्स. मिओटिक्स प्रोस्टाग्लॅंडिन्स. मिओटिक्स पहिले आपल्याला यूज करायचे. जो पिपिलरी ब्लॉक तयार झालाय तो रिमूव्ह करायला कोणता ड्रग होता? मिओटिक्स, पायलोकार्पिन. मग पहिले तुम्ही मॅनिटॉल स्टार्ट करा किंवा ग्लिसरॉल द्या. आता मॅनिटॉलचा डोस हा ग्रॅम मध्ये असतो. 20% आपण मॅनिटॉल यूज करतो किंवा ग्लिसरॉल 10%. मॅनिटॉल जास्त कॉमनली यूज होतं. ओके, त्यानंतर ॲसिटाझोलामाइड आपण यूज करू शकतो IV 0.5 ग्रॅम, देन शिफ्ट टू ओरल ट्वाइस डेली 500 मिलीग्राम आपण स्टार्ट करतो. त्यानंतर इंट्राऑक्युलर प्रेशर कंट्रोल झाल्यावर आपण काय यूज करतो? मिओटिक्स. ओके, वन्स इंट्राऑक्युलर टेन्शन स्टार्ट फॉलिंग ड्यू टू अबोव IV थेरपी म्हणजे मॅनिटॉल आणि ॲसिटाझोलामाइड, पायलोकार्पिन 1 to 4% इज instilled every 10 minutes initially and then at longer interval. बरोबर. आणि पायलोकार्पिन मुळे काय रिमूव्ह होणार आहे? कोणता ब्लॉक? पिप्युलरी ब्लॉक रिमूव्ह होणार आहे. ओके ओके, तर
पायलोकार्पिन आपण किती पर्सेंट मध्ये यूज करतो? 1 to 4%. किती मिनिटांनी द्यायचा? 7 Every ते 10. 8 Every 10 minutes initially and then at longer interval. तो कसा इफेक्टिव्ह येते लक्षात आलं तुम्हाला? कोणते मसल कॉन्ट्रॅक्ट करेल तो? पिपिलरी ब्लॉक काढायला स्पिंक्टर प्युपिल. सर्क्युलर मसल. सर्क्युलर मसल किंवा स्पिंक्टर प्युपिली मसल. त्याच्यामुळं काय रिमूव्ह होईल? पिपिलरी ब्लॉक रिमूव्ह होईल. प्युपिलरी. मग त्यामुळं जे फॉरवर्ड बल्ज होतं आयरिस मसल तो होणार नाही आणि आयरिडोकॉर्नियल अँगल फ्री होणार. परंतु when intraocular tension is very high, the iris muscle fails to respond to miotics. So tension should be reduced by other measures before miotics can act. म्हणजे इंट्राओक्युलर प्रेशर जास्त असेल तर मिओटिक्सची ऍक्शन येणार नाही. त्यासाठी मिओटिक्स देण्याआधी हे दोन ड्रग देणं फार महत्वाचं आहे, मॅनिटॉल आणि ऍसिटाझोलामाइड. लक्षात आलं तुमच्या सिक्वेन्स? अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये कसं यूज करता समजलंय? 3 ड्रग. हो सर. आता याने जर इफेक्ट नाही आला तर मग आपण बीटा ब्लॉकर किंवा प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स नंतर ऍड करतो. ओके, बीटा ब्लॉकर, लॅटेनोप्रोस्ट किंवा ॲप्राक्लोनिडिन नंतर ऍड करतो. आणि डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट काय आहे? सर्जरी. सर्जरी लेझर आयरिडोटॉमी. किंवा त्याच्याऐवजी लेझर सर्जरी, आपण आयरिडोटोमी. ओके, तर आपण ग्लाउकोमा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. म्हणजे तुम्हाला अँगल क्लोजर ग्लाउकोमा जर आला शॉर्ट नोटला तर तुम्ही तिथं बीटा ब्लॉकर पहिले लिहायचं नाही, लक्षात घ्या. तिथं काय लिहायचं आहे? पहिलं मॅनिटॉल, ऍसिटाझोलामाइड, नंतर मिओटिक्स, नंतर बीटा ब्लॉकर किंवा नंतर प्रोस्टाग्लॅंडिन. करू शकतो. आणि एक लाईन डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट लेसर आयरिडोटोमी. ओपन अँगल ग्लाउकोमा आला, प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग, बीटा ब्लॉकर्स, मग बाकीचे ड्रग येतील, मिओटिक किंवा ॲड्रेनर्जिक ड्रग किंवा ऍसिटाझोलामाइड नंतर येईल. लक्षात आलं? सर ओपन अँगल मध्ये मॅनिटॉल नाहीच यूज करत ना? मॅनिटॉल द्यायची गरज नसते कारण तो क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा आहे. इंट्राऑक्युलर प्रेशर खूप जास्त वाढलेलं नसतं, त्याच्यामुळे आपण बीटा ब्लॉकर स्टार्ट करू शकतो आणि किंवा प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स. इंट्राऑक्युलर प्रेशर त्याने कव्हर होऊन जातं. आणि जर खूपच वाढलं असेल तर त्यावेळेस आपण, पण जनरली गरज पडत नाही. ती इमर्जन्सी नाही आहे. तो क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा आहे. लक्षात आलं? ओके. हे अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये प्रेशर आहे ना खूप 21 पेक्षा कमी पाहिजे, तो 60 पर्यंत जातो. त्यामुळे तो पहिले कमी करणं फार महत्वाचं आहे. ओके, चालेल. समजलंय टॉपिक आजचा? हो सर. आपलं एएनएस सिस्टीम संपलेली आहे.